गाठता येईल. आपण पाहतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अतिशय स्पर्धांना आव्हानांना सामोरे जात असतो. आपल्याला कुठेतरी प्रत्येक आव्हानांना सामोरे जाताना काहीतरी विरक्ती येत असते. त्यास प्रत्येकाला असं वाटतं की 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, विचार करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच बाकी जिंदगी बर्बाद झाली, असं प्रत्येकाला कुठेतरी वाटत असते. विरक्ती आल्यानंतर कुठेतरी आपल्याला देवाची आपोआप आठवण होते आणि आपण त्यात दैवी शक्तीकडे आकर्षित होतो. त्यावेळेस आपल्या संतांचे जे विचार आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये मनोबल आपलं उंचावत असतात व त्या विचारामुळे आपण आपल्या जीवनामध्ये नवसंजीवनी आपल्याला मिळत असतं. मित्रांनो, असाच यंत्रामध्ये तंत्र विकसित करून जीवनाचा मंत्र सांगणारा असाच एक देव माणूस आज आपल्यामध्ये आलेला आहे. हे आपलं सर्वांचं सद्भाग्यच आहे. आपण म्हणतो की शतशू जयते शूर सहस्त्रशूच पंडिता संता दशसहस्त्रशू दाता भोवती मानव. म्हणजे 100त एखादा कोणतरी शूर निर्माण होत असतो, 1000मध्ये कोणतरी एखादा पंडित असतो, तसं लाखोमध्ये असा एखादा संत माणूस निर्माण होत असतो जो की आपल्याला सर्वसामान्यांना विचाराची दिशा देत असतो. असंच अशा अथांग ज्ञानसागराचा परिचय देण्यासाठी मी आदरणीय शाह साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करतो. थँक्यू. आणि मी आजच्या या कार्यक्रमासाठी आज आपल्या समोर जे निरूपण करणारे आहेत ते म्हणजे रवींद्र पाठक सर. रवींद्र पाठक सरांची जर तुम्ही पाहिले असेल की यापूर्वी आपल्या उद्योग क्षेत्राशी त्यांचा संबंध ऑलरेडी आलेला आहे आणि गेल्या वर्षी त्यांचं जे सेशन होतं ते स्वतः मी त्यांचं सेशन देखील अटेंड केलेलं आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीने आणि भारत फोर्ज व्यवस्थापनातर्फे मी तर आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं स्वागत करतो. जर रवींद्र पाठक सरांचा जर परिचय म्हणला तर ते स्वतः उद्योगपती आहेत. नीटी या संस्थेतून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. आज त्यांचा देखील एक उद्योग अत्यंत उत्कृष्टरित्या म्हणजे जवळजवळ 150 लोक त्यांच्याकडे काम करत आहेत. आणि फक्त डोमेस्टिक मार्केटमध्ये काम न करता आंतरराष्ट्रीय देखील पातळीवर ते जे काही प्रोडक्ट करतात ते प्रोडक्ट त्यांचे पोचलेले आहेत. हे करत असताना त्यांनी महत्वाचा भाग जर तुम्ही पाहिला असेल की आपण सर्वांनी नाव ऐकलेलं आहे गोंदवलेकर महाराजांचं. त्यांचं जे काय अनुयायी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यातून मनाचे श्लोक रामदास स्वामींनी जे म्हटलेले मनाचे श्लोक किंवा दासबोध याचा व्यवस्थापन शास्त्रामध्ये कसा उपयोग केला जातो आणि कशा पद्धतीने आपण वापरायला पाहिजे आणि यातून आपण आपल्या उद्योगामध्ये आपला जो काय अध्यात्म कसा साध्य करायचा आणि अध्यात्मातून आपला आत्मविकास आणि सामाजिक विकास व आपल्या सहकार्याचा विकास कसा साध्य करायचा ह्याच्याबद्दलचं निरूपण ते आपल्या समोर देणार आहेत. आणि हे करत असताना पहिला महत्वाचा भाग म्हणजे पहिले आपण आपल्याला आत्मपरीक्षण कसं करू शकतो, त्याच्यातून आपण कशी आत्मशांती मिळवू शकतो आणि ती आत्मशांती साध्य करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या बाबतीतली माहिती निरूपण आपल्या समोर सर देणार आहेत, रवींद्र पाठक सर देणार आहेत. मला खात्री आहे की आपल्याला त्याचा डेफिनेटली दैनंदिन जीवनात आणि ह्या आता जसं उल्लेख केला की स्पर्धात्मक जगामध्ये ह्या सर्व गोष्टीची आपल्याला गरज आहे आणि अध्यात्मातूनच आपल्याला पुढे आपल्याला आत्मशांती साध्य करायची आहे. आणि ह्या दृष्टिकोनातनं हे निरूपण आपण ऐकावं. आपले काही प्रश्न असतील त्या संदर्भातले प्रश्न जरूर सरांना तुम्ही विचारावं आणि आपल्या त्या प्रश्नाचे किंवा शंकेचं निरसन करून घ्यावं. मी सरांना विनंती करतो की त्यांनी हे डायस ग्रहण करावं. त्याचबरोबर त्यांचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी देखील डायसवर मी भावेसाहेबांना विनंती करतो की रवींद्र पाठक सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि एक आपलं प्रेमाचं प्रतीक जे आपण भारत फोर्ज तर्फे देत आहोत ते पाठक सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो.
नागनाथ इनामदार आपल्या युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष साबळे यांना विनंती करतो की इंदुराव पवार पाठकखानाला विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र हातात घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास माझा सर्वप्रथम साष्टांग प्रणिपात. भारत फोर्ज कंपनीचे उपस्थित सर्व पदाधिकारी मंडळी, स्टाफ मधले अनेक ओळखीचे चेहरे, उपस्थित सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, आज पुन्हा एकदा भगवंताच्या कृपेने आपल्याशी संवाद करण्याचा योग एका वर्षाच्या आतच आलेला आहे. आमच्या डॉक्टर सुपेंचं विशेष प्रेम असल्यामुळं, डॉक्टर सुपे म्हणण्यापेक्षा आमच्या श्रीयुत सुपेंचं विशेष प्रेम असल्यामुळं ही घटिका पुन्हा एकदा आपल्या समोर आली आहे. मी आता इथं खुर्चीवरती बसलो होतो, सहज तुमच्या सगळ्यांकडे नजरा फिरवत होतो. बरेचसे मला वाटतं चेहरे ओळखीचे दिसत आहेत मागच्या वेळेसच्या निरूपणाचे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे मागच्या वर्षीचं अध्यात्म व्यवस्थित पचलेलं दिसतंय लोकांना, होय की नाही? नाहीतर या वेळेला पुन्हा डॉक्टर सुपे साहेबांनी मला बोलवण्याची तसदी घेतली नसती. लोक म्हणाले असते की मागच्या वेळेला तुम्ही अध्यात्म सांगितलं, अध्यात्मामधलं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे समाधानामध्ये राहणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे सूत्र आहे. मग काय प्रोडक्शन थोडंसं कमी झालं सर, राहू दे ना, समाधानात राहूयात. आपल्याला सांगितलंय अध्यात्मामध्ये, कशाला जास्त काळजी करायची, होय की नाही? रिजेक्शन रेट वाढतोय, राहू दे ना, थोडासा वाढल्याने काय फरक पडतोय, आपण थोडंसं सहिष्णू होऊयात. असं काहीतरी परमार्थाला तोडून मोडून आपण लोक बऱ्याचदा त्याचा अर्थ आपल्या मनाशी लावून घेत असतो. परंतु मला असं वाटतं की कोणी साधू झालेलं नाहीये, नोकरी सोडून गेलेलं नाहीये, याचा अर्थ परमार्थ व्यवस्थित त्यावेळेचा पछरी पडलेला दिसतोय. असो, हा सगळा संवादाचा भाग आहे. आता इथं आपण पुढले काही वेळ काही परमार्थाच्या विषयी संकल्पना स्पष्ट करून घेणार आहोत. परंतु हा संवाद सगळा हसत खेळत आपल्याला करायचा आहे. बघा, इथं मी तुम्हाला मागच्या वेळेलाही सांगितलं होतं, यावेळेलाही पुन्हा हात जोडून सांगतो
की मी कोणी बाबा नाही, कोणी संत नाही, मी कोणी प्रवचनकार देखील नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. मी देखील तुमच्यासारख्याच औद्योगिक वातावरणात राहतो. औद्योगिक वातावरणाच्या स्पर्धा, त्याच्यामध्ये असलेल्या कटकटी, त्याच्यामध्ये असलेला एक प्रकारचा मानसिक ताण, याला मी तिथल्या कंपनीचा मालक असल्यामुळे सर्वात जास्त प्रमाणामध्ये मला सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असतानाही गुरुकृपेने मला लक्षात आलं की काही परमार्थाची सूत्र ही जीवनामध्ये मला केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्याशीच नाही तर माझ्या कॉर्पोरेट लाईफशी पण, माझ्या प्रोफेशनल लाईफशी देखील ती मला मदतीला पडू शकतात. आणि मग मला असं वाटलं की जर ती माझ्या जीवनामध्ये मला एवढा फायदा करून देत असेल तर ती सूत्र आपण मुक्त असताना का नको लोकांना वाटायला. हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा प्रधान हेतू तुमच्याशी संवाद करायचा. नाहीतर आज मी समजू शकतो की परमार्थासारखी गोष्ट दुपारी 3:30-4 ला शिफ्ट संपलेली आहे, सकाळपासून काही मंडळी घरातून निघाली असतील, सेकंड शिफ्टच्या लोकांना त्यांची टार्गेट असतील. आता येताना सुपे साहेबांना विचारत होतो की मशीन बंद ठेवलं जातं का, ते म्हणाले अजिबात मशीन बंद आमचं राहत नाही, 24 तास आमची मशीन चालू असतात. त्यामुळे मी समजू शकतो तुमच्या इथला मशीन आवर रेट, मॅन आवर रेट. मी स्वतः इंडस्ट्री इंजिनियर असल्यामुळे मला या सगळ्या कन्सेप्ट अगदी आतमध्ये उतरलेल्या आहेत. त्यामुळे पुढल्या 90 मिनिटांमध्ये काहीतरी असं आपण सूत्र स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वीतेचा मार्ग दाखवू शकेल. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे असे माझे सद्गुरू मला वारंवार शिकवतात. केवळ हातामध्ये माळ घेऊन निवृत्तीचं जीवन म्हणजे परमार्थ नाही. केवळ मंदिरांमध्ये जाऊन देवदेव करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ तर तो पाहिजे जो माझ्या जीवनामध्ये मला माझ्या कार्यामध्ये उपयोगाला आणता येईल. नाहीतर आजच्या काळामध्ये परमार्थ सांगताना तो इतक्या धीरगंभीर पद्धतीने सांगितला जातो की ऐकणारा मनुष्य म्हणतो हे सगळं साठीनंतर बघायचं काम आहे, आता काही विचार करायची गरज नाही. आणि एखाद्या वेळ बसला असते ऐकायला आपल्या वयातला मनुष्य तर ती तुम्हाला कथा माहितीच आहे. एकदा एका कीर्तनकाराचं कीर्तन, उपस्थित मंडळी असतात 4-5 जण, कीर्तन सुरू होतं, हळूहळू एक एक जण उठून जायला लागतो. शेवटी एक मनुष्य मात्र शेवटपर्यंत बसून राहतो. तो म्हणतो खरा तू श्रोता दिसतोस, तुला खरं परमार्थाची आवड आहे, तू पूर्ण कीर्तन ऐकलंस, काय आवडलं बाबा तुला. तो म्हणाला तुम्ही काय बोलला ते मला काही बी कळालं नाही. मग मला थांबला कशाला, अहो तुमच्या पायाखाली माझं घोबडं आहे म्हणे, कीर्तन थांबल्याशिवाय मला माझं घोबडं घेऊन जाता येत नाही. तर त्यामुळे हा जुलमाचा रामराम व्हायला नको. आता साहेबांनी सांगितलंय काहीतरी परमार्थ ऐकायचा आहे, माहित नाही त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, कशासाठी हे अरेंज केलेलं आहे, असे मनामध्ये अनेक प्रश्न कदाचित येऊ शकतात. पण काय साहेबांच्या समोर बोलता येत नाही ना आपल्याला की बाबा कशासाठी परमार्थ, आपल्या इंडस्ट्रियल लाईफ मध्ये काय गरज आहे त्याची, असे अनेक प्रश्न येऊ शकतात. आपण सगळ्या प्रश्नांच्याकडे हळूहळू जाणार. आणि पहिली गोष्ट प्रश्न उठणं हा महत्वाचा आहे की बाबा हे कशासाठी अध्यात्मविद्या, कशासाठी हे परमार्थ शास्त्र समजून घ्यायचं. आणि ते इंडस्ट्रीमध्ये, मंदिरामध्ये ठीक आहे, मठामध्ये ठीक आहे, इथं या इंडस्ट्रीमध्ये सुपे साहेब काय तुमच्या हातामध्ये माळा घेऊन तुमची एक प्रकारे काय तुम्हाला बाबा बनवू इच्छित आहेत का, निश्चित नाही. त्यांच्या मनामध्ये एक नक्की व्हिजन आहे, एक संकल्पना आहे आणि ती स्वतः ते देखील अनुभवतात. म्हणून त्यांनी या प्रयत्नाला एक दिशा या रीतीने हे प्रवचन म्हणा, हे लेक्चर म्हणा, हे व्याख्यान म्हणा, तुम्ही ज्या पद्धतीने बघाल त्या पद्धतीने त्याच्याकडे तुम्ही बघू शकता. मुळात प्रश्न असा आहे की इंडस्ट्री आणि स्पिरिच्युअल लाईफ या दोन टर्म्स परस्पर विरोधी आहेत. परमार्थ हे निवृत्तीपर शास्त्र आहे, औद्योगिकरण हे सर्व प्रवृत्तीपर शास्त्र आहे. प्रवृत्तीमध्ये मनुष्य म्हणतो आज 10 पर्यंत मी आलेलो आहे तर 12 का नाही, 12 आला आहे तर 14 का नाही. आपल्याला बघतो ना दरवर्षी मॅनेजमेंटची टार्गेट्स रिवाइज होत असतात, दरवर्षी आपल्याकडून एक्स्ट्रा काहीतरी मागितलं जातं. आणि परमार्थाचं शास्त्र हे स्वाभाविकपणे निवृत्तीचं शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये आपल्याला शून्याकडे जाण्याची वाटचाल शिकवली जाते. परंतु या शून्याकडे जाण्याच्या वाटचालीमध्ये कुठेही कर्माचा त्याग या परमार्थ शास्त्राने शिकवलेला नाही. मुळातच आपली परमार्थाच्या विषयीची संकल्पना चुकण्याचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की जे काही पाश्चिमात्य देशांनी आज मिळवलेलं आहे, जे हार्वर्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शिकवते, जे मोठ्या मोठ्या बिझनेस स्कूल शिकवतात, त्या बिझनेस स्कूल्स आणि आपलं परमार्थ हे दोन मुळात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेच मुळी आपलं इथून अज्ञान आहे. इथूनच आपली सगळी मुळात
विचाराची दिशा चुकू लागते. याचं कारण असं आहे की भारतीय अध्यात्मशास्त्र हे सर्वप्रथम मनुष्याच्या अंतरंगावरती काम करणारे शास्त्र आहे आणि मनुष्याच्या अंतरंगाचा इंडस्ट्रीशी थेट संबंध आहे. कारण आपण आतापर्यंत बघतो की जर आज तुमच्यापैकी कामगार मंडळी जी त्या मशीनवर काम करतायत, जी त्या मॅनेजमेंटमध्ये डिसिजन घेत आहेत, जे ते रिसोर्सेस आणतायत, या सगळ्यांचं या मटेरियलच्या वरती होणारं व्हॅल्यू ऍडिशन हेच भारत फोर्सचं प्रोडक्शन आहे. जर आज तिथला मनुष्याचं मन, मनुष्याची शक्ती, मनुष्याचा असलेला विचार या सगळ्या बाजूला केल्या तर ते केवळ लोखंड उरतं. त्यामुळे मनुष्याचं मन हे सर्वप्रथम इंडस्ट्रीमध्ये एक अत्यंत इसेन्शियल घटक आहे. त्या मानवी मनाची त्या जॉबशी त्याचा संबंध लावणं हे अत्यावश्यक असं सूत्र आहे. आणि मग पाश्चिमात्य देशांमध्ये काय आहे, ज्या मॅनेजमेंट स्कूल्स आपल्याला या एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी या गोष्टी ज्या शिकवतात, यामध्ये त्यांच्या दृष्टीने मनुष्याचं समाधान 3च गोष्टींवरती अवलंबून आहे. एक आहे अन्न, दुसरं आहे वस्त्र आणि तिसरं आहे निवारा. मनुष्याला चांगलं अन्न खायला द्या, त्याच्या इच्छे इतका त्याला पैसा द्या जेणेकरून तो चांगला निवारा घेऊ शकेल, चांगला कपडा लत्ता घेऊ शकेल आणि दॅट्स इट. त्याच्या पुढे त्याच्या सॅटिस्फॅक्शन साठी, समाधानासाठी वेगळं काम करायची गरज नाही. हा आपल्याला आजपर्यंत शिकवण्यात येणारा एक प्रकारचा चुकीचा फंडामेंट आहे. मी त्याला पूर्ण चुकीचा म्हणणार नाही, पण ते अर्धसत्य आहे. अर्धसत्य कसं? आपण स्वतःवरती विचार करा. मी एक माझ्या जवळच्या मित्राबाबत घडलेला किस्सा सांगतो. एकदा माझा मित्र सहज फिरत फिरत माझ्याकडे आला. मोठी कार होती, छान ड्रायव्हर होता. म्हटलं काय रे बाबा, चांगलं चाललेलं दिसतंय. हो म्हणाला, अरे मी एका मोठ्या कंपनीमध्ये सीईओच्या पोस्टवर जॉईन झालेलो आहे. चांगला 6 आकडी पगार आहे, ड्रायव्हर आहे, चांगल्या फॅसिलिटी आहे, डिसिजन मेकिंग आहे, स्वातंत्र्य आहे, सगळं आहे. म्हटलं चांगलं झालं, आता तुझं लाईफ सेटल झालं, आता रिटायरमेंट पर्यंत तू चांगला त्या पद्धतीने ग्रो होत जाशील. 7-8 महिने झाला नाही तर चेहरा खिन्न करून एकदा परत भेटला. म्हटलं काय नाही रे जमत म्हणे. म्हटलं अरे काय झालं, आता याच्यावर काय पाहिजे तुला, एवढं सगळं चांगलं मिळालेलं आहे, व्हॉट एल्स यू नीड. तो म्हणाला रे रवी, देयर इज समथिंग कॉल्ड अ जॉब सॅटिस्फॅक्शन. हे जॉब सॅटिस्फॅक्शन हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो, पण हा सॅटिस्फॅक्शन हा शब्द नेमका कशावरती अवलंबून आहे? तो माझ्या मॉनिटरी गेन्सवर अवलंबून आहे, तो मला मिळणाऱ्या एक प्रकारच्या इन्क्रिमेंट, प्रमोशनवर अवलंबून आहे. या नेमक्या या गोष्टीला फुल स्टॉप आहे का प्रत्येक ठिकाणी या गोष्टीला कॉमाच आहे? जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की कुठंतरी मनुष्याचं मन आणि मनुष्याला लागणारा एक प्रकारचा सपोर्ट यामध्ये या पाश्चिमात्य देशांच्या संस्था त्या मानवी मनावरती नेमकं काम करू शकत नाही. आणि मग मी हा प्रयत्न आपल्यासमोर का करतोय? कारण माझं असं स्पष्ट मत आहे की भारतीय अध्यात्मशास्त्र किंवा भारतीय परमार्थ हा निवृत्तीपर नाही. भगवद्गीता आपली कुठे लिहिली गेलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कुरुक्षेत्रामध्ये जिथं युद्ध सुरू होणार होतं आणि युद्धाच्या भूमीवरती जिथं सर्व विस्फोटक आहेत, जिथं खऱ्या अर्थाने कर्म दाखवायचंय, अशा ठिकाणी अर्जुनाला भगवद्गीता सांगण्यात आलेली आहे. असं भगवद्गीतेचं शास्त्र हे निवृत्तीपर कसं असू शकेल, जे अर्जुनाला विषादामधून युद्धासाठी तयार करू शकतं? या शास्त्राचा मला वाटतं आम्ही नीट अर्थ समजून घेतला नाही. या नीट शास्त्राला आम्ही आमच्या कर्मामध्ये उतरवू शकलो नाही. या सर्व गोष्टींच्या आधाराने मला वाटतं की आज इंडस्ट्रीमध्ये अध्यात्म ही संकल्पना आपण कुठेतरी अडगळीमध्ये टाकून दिलेली आहे. आपल्याला वाटतं की हे इंडस्ट्रीसाठी उपयोगाचं नाही. आज या इंडस्ट्री लाईफ मध्ये अध्यात्माचं सूत्र माझ्या जीवनामध्ये काय क्रांती घडवून आणू शकतं याचा आपण थोडा विचार करणार आहोत. त्यासाठी या अध्यात्मातून एक मूलभूत प्रश्न मी आपल्या समोर ठेवतो. मला मी म्हटल्याप्रमाणे ही संवादी गोष्ट आहे. मी आपल्याला प्रश्न विचारत राहणार, मधून मधून ज्याचे डोळे मिटलेले आहेत त्यालाच प्रथम प्रश्न विचारणार आहे, बरोबर आहे? आणि साहजिक आहे, इथं झोपला तरी काय हरकत नाही, फशी करून आलेला आहात, थकलेला आहात, त्यामुळे स्वाभाविक आहे थोडासा डुलका लागणार. पण मधून मधून प्रश्न येतील, प्रश्नांचा विचार करा. एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो, मी तो तुमच्या समोर विचारतो.
आज तुम्ही प्रत्येकाने स्वतःशी विचारा, मी भारत फोर्ज या कंपनीमध्ये जॉब करतो का मी भारत फोर्ज या कंपनीमध्ये सर्व्हिस करतो? भारत फोर्ज या कंपनीमध्ये मी जॉब करतो का भारत फोर्ज या कंपनीमध्ये मी सर्व्हिस करतो? मुळात जॉब आणि सर्व्हिस हे दोन शब्द वरवर फक्त आपल्याला सारखे वाटतात, बट एनीबडी वुड लाईक टू से काय फरक आहे जॉब आणि सर्व्हिस मध्ये? एनीबडी? आपल्यापैकी कोणाला वाटतंय की जॉब मध्ये हा गोष्ट आहे जी सर्व्हिस मध्ये कुठेतरी या व्याख्येमध्ये ही कुठेतरी बुडून जाते? काय वाटतं आपल्याला? जॉब किती जणांना वाटतं आपण जॉब करतोय? हात वरती करा प्लीज. किती जणांना वाटतं आपण सर्व्हिस करतो आहोत? बरेचसे हात वरतीच येत नाही दोन्हीलाही, म्हणजे काय समजायचं? व्हेरी गुड. पण काय नक्की काय कामाचं स्वरूप काय? आपण जॉब करत आहोत, नोकरी करत आहोत का सेवा करत आहोत? सर्व्हिसचा अर्थ मराठीमध्ये शास्त्रशुद्ध घ्यायचा झाला तर सेवा करत आहोत का तिथं नोकरी करत आहोत, असा विचार करा. काय फरक आहे दोघांमध्ये? कोणी सांगू शकतं का? मी ज्या गोष्टीचा विचार तुमच्या समोर मांडतोय तुम्हाला प्रश्न लक्षात आला सगळ्यांच्या? डज इट मेक अ सेन्स की आपण इथं नोकरी करत आहोत का आपण इथं सेवा करत आहोत? आपण इथं जॉब करत आहोत का आपण इथं सर्व्हिस करत आहोत? जॉब करतोय? कोणाकोणाला वाटतं जॉब करतोय? प्लीज सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे मागेपर्यंत. कोणाकोणाला वाटतं आपण सर्व्हिस करत आहोत? प्लीज बाकीचे राहिलेले समजू का मी सगळे? ठीक आहे. जॉब आणि सर्व्हिस तसे बघितलं तर रिअलिस्टिक लेवलवर या दोघांमध्ये काहीही फरक नाही. पहिले तर मी स्पष्ट करतो, जेव्हा व्यावहारिक पातळीवरती बोलायला जायचं तर तिथं जॉब आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टींमध्ये फरक नाही. पण जेव्हा या अध्यात्माच्या चष्म्यातून मी जेव्हा या दोन डेफिनेशन्स कडे बघतो तेव्हा तिथं जॉब मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार येतो. बघा, या व्यवहाराच्या आधाराने मी तिथं नोकरी करत असतो. इतका वेळ काम केलं, एवढे पैसे, माझी ही ड्युटी आहे, या ड्युटीच्या पलीकडे मी काही करणार नाही. मला जर एखादं एक्स्ट्रा काम दिलं तर ते काम मी कसं करणार नाही किंवा ते काम माझं कसं नाही, या दृष्टीने आपला माइंडसेट म्हणजे जॉब माइंडसेट आहे. कित्येक वेळेला आपल्याला जॉब मध्ये अनेक प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जातात. रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर प्रत्येक जण पहिल्यांदा एकमेकांच्याकडे बघायला लागतो की अरे काय रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे, मी घ्यायची रिस्पॉन्सिबिलिटी. तर या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये नेहमी आपल्या तराजूमध्ये आपण दुसरी गोष्ट टाकतो की ह्याच्यामध्ये माझं काय, आणि तो विचार झाला पण पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु सर्व्हिस आणि जॉब यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर कुठली माझ्या दृष्टीने एखाद्या कंपनीमध्ये त्याच्या एम्प्लॉईच्या माइंडसेट मध्ये जर फरक करू शकत असेल तर मी जे काही करत आहे त्यातून माझ्या कंपनीची आणि त्याचबरोबर माझ्या देशाची, ज्यासाठी म्हणून मी काम करत आहे, त्या सर्वांचा उत्कर्ष कसा होऊ शकेल, ही एक अत्यंत उदात्त भावना हा सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सर्व्हिस माइंडसेटचा सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे. मी जे काही काम करत आहे त्या कामामध्ये माझ्या मनाची जेव्हा इन्व्हॉल्वमेंट येते तेव्हा जॉबचं रूपांतर सर्व्हिस मध्ये होतं, सेवेमध्ये होतं. बघा, आणि आज आमचं मन, आमचं एक प्रकारे असलेली इन्व्हॉल्वमेंट, आमची एक प्रकारची आत्मीयता कुठेतरी खंडित झाल्यामुळं मग आम्ही सगळे प्रोटोकॉल फॉलो करायला लागतो. आम्हाला का वर्क इन्स्ट्रक्शन्स लागतात? का आम्हाला जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन करावी लागतात? का आम्हाला प्रत्येक गोष्ट फुलस्टॉप कॉमा सहित वाचावी लागते? याचं कारण आम्ही आमच्या बॅटरी लिमिट्स, आमच्या लाईन्स इतक्या आखून घेतलेल्या असतात की त्या आखलेल्या लिमिट्सच्या पलीकडे जाण्याची वृत्ती ही आम्ही आमच्या जीवनामध्ये निर्माण करू शकत नाही. जॉब मध्ये स्वाभाविकपणे मनुष्यामध्ये एक प्रकारे थोडासा आळस असतो. मी बऱ्याचदा गव्हर्नमेंट मध्ये एखादा एम्प्लॉई लागला की त्याला विचारतो काय म्हणतो, कसं चाललंय जॉब? काय नाही म्हणे, आमचा जॉब मस्त म्हणे. आमच्याकडे 3च गोष्टी असतात, एक म्हणजे पंच, दुसरा म्हणजे लंच आणि तिसरा म्हणजे बंच. लंच, पंच आणि बंच या 3 गोष्टी केल्या म्हणजे आम्ही जॉब करत आहोत.
हा त्याच्या मागचा त्याचा एक दृष्टिकोन असतो. वेळ भरून देणं, काळ भरून देणं, या दृष्टीने त्यांचा त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा एक प्रकारे एक थोडासा आळशीपणा, एक प्रकारे त्यांनी आपल्या संकुचित केलेल्या गोष्टी आपल्याला दिसतात. इथं जॉब आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टींनी मिळणारे रिटर्न सेम आहेत, परंतु जो आपल्या मनापासून या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे त्याच्या आतमध्ये त्याला जे समाधान मिळतं, त्याच्या आतमध्ये जो त्याला आनंद मिळतो, त्या गोष्टीचं मोजमाप तुमची ही सॅलरी स्लिप तुम्हाला दाखवू शकत नाही, ना तुमचं अप्रेझल तुम्हाला दाखवू शकतं. सर्व्हिसिंग जर माझा अप्रोच असेल, सेवा हा जर माझा अप्रोच असेल, तर त्यासाठी तुम्हाला या कामामध्ये करत असलेली माझी गुणवत्ता, या कामामध्ये माझं असलेलं परफेक्शन, या कामामध्ये माझं जीव ओतून करण्याची तयारी, या सर्व गोष्टींच्या आधाराने मला जे समाधान मिळणार आहे त्या समाधानाची तोड इतर कशातही नसते. मला तर बऱ्याचदा गमतीने असं वाटतं की आम्ही मंडळींनी सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत, या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, परंतु या सर्व ग्रंथांचं जर खऱ्या अर्थाने कोणी वापर केला असेल तर पाश्चिमात्य देशांमध्ये त्याचा खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल मध्ये वापर झालेला आहे. आज तुमच्यापैकी अनेक लोकांकडे इम्पोर्टच्या कन्साइनमेंट येत असतील, बघा, मशिनरी येत असतील, स्पेअर पार्ट्स येत असतील, त्यांची इन्स्ट्रक्शन मॅन्युअल येत असतील. आपल्यापैकी किती जणांनी त्यांचं पॅकिंग कधी उघडताना बघितलेलं आहे? फॉरेन मधून आलेल्या कॉम्पोनंटचं त्याचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आपण बघितलेलं आहे का? किती मेटिक्युलसली प्रत्येक गोष्ट अत्यंत व्यवस्थितपणे देण्याचा त्यांचा हेतू असतो, त्यांचा उद्देश असतो. यामध्ये ते काही पैसे कमी घेत नाहीत, ते आपल्यापेक्षाही जास्त घेतात, परंतु इथं पैशाचं गणित नाहीये. इथं त्या मनुष्याची वृत्ती, त्या मनुष्याचा अभ्यास, त्या मनुष्याचं डेडिकेशन, त्याची कमिटमेंट. अहो, एखादं साधं कुरिअर जरी त्यांनी केलं तरी ते इतकं व्यवस्थित आपल्याला करून देतात. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर माझं मन नेहमी मी कुठं कमी पडतो या गोष्टीचा विचार करत राहायचो. एक फेमस गोष्ट आहे, बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेतल्या एका कंपनीने जपानच्या कंपनीला काहीतरी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटची ऑर्डर दिली होती. त्यावेळेला काही ट्रान्झिस्टर्स, रेजिस्टर्स वगैरे लागायचे आणि काहीतरी क्वांटिटी होती प्रचंड मोठी आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं की मॅक्सिमम रिजेक्शन अलाउड इज 2%. आता जॅपनीज लोक तुम्हाला माहिती, त्यांचं इंग्लिश कच्चं असतं, त्यांना काही कळालं नाही. कन्साइनमेंट अमेरिकेमध्ये त्यांनी डिस्पॅच केली. डिस्पॅच केल्यानंतर ती उघडली, त्याच्यामध्ये एक बॉक्स होता ज्याप्रमाणे पीओ क्वांटिटी प्रमाणे त्यांनी मटेरियल दिलं होतं आणि शेजारी एक दुसरा बॉक्स होता, त्याच्याबरोबर एक पत्र जोडलं होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की आपल्या परचेस ऑर्डर प्रमाणे लागणारी क्वांटिटी आम्ही सोबत देत आहोत, बट वी डिड नॉट अंडरस्टँड, आम्हाला हे कळालं नाही की तुम्हाला 2% रिजेक्शन कॉम्पोनंट का पाहिजे होते. आणि त्यामुळे त्यांनी 2% रिजेक्शन कॉम्पोनंट वेगळे त्याच्याबरोबर पाठवून दिले. कारण रिजेक्शन आणि माझी कंपनी आणि मी रिजेक्शन कॉम्पोनंट करायचा. आणि याच्या उलट आपली भारतीय मेंटॅलिटी कशी असते, अहो थोडस तर बळ राहिलीये, एवढी बळ चालत नाही का, एवढ्या बळसाठी एवढं. म्हणजे हा जो आपल्या माइंडसेट मधला फरक आहे ना सज्जनो, मी तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जॉब आणि सर्व्हिस यामध्ये आपण डिफेन्सिव्ह असतो. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती बरोबर आहे सांगायचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या स्वतःमध्ये आतमध्ये झाकून उतरून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीच्या ऐवजी आपण या सगळ्या गोष्टी एक प्रकारे त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी स्वतः या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं मला असं वाटलं की आपण जॅपनीज मॅनेजमेंट सिस्टम शिकतो, 5S शिकतो, कायझन शिकतो, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्यावरती एक प्रकारे सुपरफिशियल सारख्या लादल्या गेलेल्या. बऱ्याचदा आमचे जे ग्राफ्स असतात आणि आमची जी रियालिटी असते याच्यामधला फरक ज्याचा त्याने स्वतःच अभ्यासायचा असतो. बऱ्याचदा प्रेझेंटेशन मध्ये दाखवली जाणारी स्लाइड आणि त्याच्यामध्ये असणारा ऍक्च्युअल हे आपण आपल्या अंतःकरणाला विचारायचं असतं. भारत फोर्स मध्ये तसं नाही. मी माझ्या रवी इंडस्ट्रीचं सांगतो बरं का, तुमचं नाही. प्रश्न असा आहे, हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह? माझं माइंड, माझी आत्मीयता, माझ्या आतमध्ये हा सेवाभाव, पैसे तर मला तेच मिळणार आहेत, पण हे करत असताना कंपनीच्या विषयी मी आत्मीयता ठेवून, त्या कामाविषयी एक कमिटमेंट ठेवून त्या कामाला वर्ल्ड क्लास कसं बनवू शकेल? भारत फोर्सचं मेक इन इंडिया मधलं कॉन्ट्रीब्युशन हे जगजाहीर आहे. सगळ्या देशाला भारत फोर्सचा अभिमान आहे की आज त्यांनी डिफेन्स सेक्टर पासून ते अनेक मोठ्या मोठ्या सेक्टर्स मध्ये मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह खाली खूप भारताचं परकीय चलन वाचवलेलं आहे. माझ्याही कंपनीमधून एक्सपोर्ट होतो. बऱ्याचदा माझ्याकडे फॉरेन क्लायंट येतात
त्यांनी तो माझा माल विकत घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा असते, परंतु माझ्या अंतर्मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मला असं वाटतं की आपल्या सीएमडीचं देखील तेच मन असेल. मला असं नेहमी वाटतं की मेक इन इंडियामध्ये फॉरेन बायर्सनी भारताचं मॅन्युफॅक्चरिंग हे चीप मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून विकत घेता कामा नये. वी आर नॉट चीप मॅन्युफॅक्चरर्स. आम्ही आज वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट ऍट ऑप्टिमम प्राइस देतो म्हणून त्यांनी आमच्याकडून माल विकत घेतला पाहिजे. आणि हे जागतिक सूत्र आहे, परंतु लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या या भारताकडे जर आपण बदलू शकलो, आपण जर त्याच्यामध्ये ती गुणवत्ता, आणि ही गुणवत्ता कोण बदलणार आहे? महात्मा गांधी म्हणायचे रामराज्य यावं, रामराज्य यावं, हे सगळ्यांना वाटतं, पण रामराज्य कसं येणार? माझ्या स्वतःपासून जेव्हा मी रामराज्य निर्माण करायला प्रयत्न करीन त्याच वेळेला ते रामराज्य येतं. त्याप्रमाणे जोपर्यंत मी स्वतः ऑप्टिमम कॉस्ट विथ वर्ल्ड क्लास क्वालिटी या कन्सेप्ट वरती उतरून काम करत नाही, त्यासाठी माझी स्वतःची माइंडसेट मी बदलत नाही, माझी स्वतःची मनोभूमिका मी बदलत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनात ती मी डीएनए माझा चेंज करू शकत नाही. हे सगळं सुपरफिशियल होतं. नाही तर या बाहेरून आलेल्या सगळ्या टेक्नॉलॉजी या आम्हाला एक प्रकारे मॅनेजमेंटनी मागितल्या आहेत म्हणून आम्ही फार छान छान ग्राफ सगळे तयार करतो, पण कित्येकदा आमच्या मनामध्ये आम्हाला जर स्वातंत्र्य दिलं तर कदाचित आमची ती वृत्ती तशी होऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव, हे डीएनए हा आपल्या आतमध्ये रक्तामध्ये असलेला गुणधर्म जर आम्हाला बदलायचा असेल तर त्याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे भारतीय अध्यात्मशास्त्र. त्यासाठी मी आज तुम्हाला सेवा म्हणजे नेमकं काय असतं, सेवेचं नेमकं स्वरूप काय आहे. आपल्याला असं वाटेल की अरे सर्व्हिस ठीक आहे, क्वालिटी गुणवत्ता खूप ऐकलं, अनेक ट्रेनिंग प्रोग्राम झाले, पण सेवा ही नेमकी काय असते? सेवेची काही सूत्र आहेत का? सेवा मी कशा आधाराने समजून घ्यायची की मी आज सेवा करतोय का जॉब करतोय? मी माझं स्वतःचं काही थर्मामीटर ठेवू शकतो का माझ्याजवळ की मी खरंच माझं माइंडसेट जॉब माइंडसेट मध्ये घेऊन आहे की मी माझे माइंडसेट सर्व्हिस माइंडसेट मध्ये घेऊन आहे? तर त्यासाठी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत हनुमानाचं चरित्र, मारुती रायाचं चरित्र, त्या मारुती रायाच्या चरित्रामध्ये त्यांनी केलेली एक अद्भुत सेवा, आणि या अद्भुत सेवेमधून तुमच्या आमच्या सारख्या सर्व मंडळींना या इंडस्ट्रीमध्ये आता 2019 मध्ये काय नेमकं त्या सेवेच्या सूत्रातून घेता येऊ शकेल याचं एक थोडक्यामध्ये चिंतन तुमच्या समोर आणलेलं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. आय टेल यू, मारुती रायाची आपण सर्वजण उपासना करतो. मारुती राया हे तेजाचं, बलाचं, शौर्याचं, भक्तीचं, या सगळ्याचं म्हणून आराध्य दैवत आहे आपल्या समोर. परंतु आम्ही हनुमंताला कितपत जाणतो? शनिवारी जाऊन नारळ फोडणं आणि त्याच्या डोक्यावरती तेल ओतणं, ह्याच्या पलीकडे आम्ही हनुमंताला नीट समजून घेतलेलं नाही. जर आज आम्ही आमच्या हनुमंताला खऱ्या अर्थाने आमच्या मनात, आमच्या हृदयात, आमच्या कामामध्ये जर आणलं ना सज्जनो, तर मी तुम्हाला सांगतो की आपला गुणवत्तेचा आलेख, आपला कार्यक्षमतेचा आलेख याच्यामध्ये कोणीही आपली कंपॅरिझन करू शकणार नाही. असं विलक्षण हनुमंताने केलेलं कार्य, त्या कार्याच्या आधाराने आपण आज थोडस आपल्या माइंडसेट मध्ये, सर्व्हिस माइंडसेट मध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. हनुमंताने आपल्याला माहिती आहे की एक खूप मोठं कार्य केलं होतं. हनुमंताने रामाच्या आज्ञेवरून सीताजींचा शोध घेतला होता लंकेमध्ये जाऊन. कोणालाही कथा माहित नाहीये असं असेल तर हात वरती करा, म्हणजे त्याला आणखी मागे जाऊन सांगतो. सगळ्यांना माहिती आहे? जरा जोरात ऐकू येऊ द्या. ऐकूया? सगळ्यांना माहिती आहे? व्हेरी गुड. तर कथा अशी झाली होती की राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये सीताजींचा शोध करत फिरत होते. हनुमंताने त्यांची गाठ सुग्रीवाशी घालून दिली. सुग्रीवाला रामाने पुन्हा किष्किंधेचं राज्य मिळवून दिलं बालीचा वध करून. सुग्रीव रामाला विसरून गेला, त्याला दिलेली कमिटमेंट विसरून गेला, जसे आपण सगळेजण विसरतो त्याच पद्धतीने सुग्रीवाला राज्यपद मिळाल्यानंतर सुग्रीवाला मद चढला आणि तो विसरून गेला. इथं राम सुग्रीवाची वाट बघत 4 महिने झाले, चातुर्मास सगळा संपला, पावसामध्ये त्यांनी बसून काढला सगळा चातुर्मास. शेवटी त्याला क्रोध आला आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की सुग्रीवाला सांग, ज्या बाणाने मी बालीला मारलं
तो बाण माझ्याकडे आजही शिल्लक आहे. हे ऐकताच सुग्रीवाने लक्ष्मणाचे पाय धरले, म्हणाला माझ्यातून खूप मोठी चूक झाली, माझ्या झालेल्या चुकीला मला क्षमा करा. सुग्रीवाने आपल्या सर्व सैन्याला, जे वनामध्ये होतं त्या सगळ्या सैन्याला त्याने बोलवून घेतलं. प्रचंड मोठं 18 पदव एवढं प्रचंड वानर दळ, एवढं प्रचंड अस्वल दळ त्या किष्किंधा नगरीच्या बाहेर एका प्रचंड मोठ्या मैदानामध्ये येऊन उभं राहिला. रामासाठी एक उत्तुंग असं मचाण बनवलं होतं. त्या मचाणावरती प्रभू रामचंद्र उभे होते. त्या सगळ्या सैन्याकडे ते पाहत होते. आणि मग सुग्रीवाने सगळ्यांना अल्टिमेटम दिला, जसं आपल्याकडे दिला जातो ना अल्टिमेटम, की 1 महिन्याच्या आत सीताजींचा जर शोध करून आणलं नाही तर मी माझ्या हाताने तुमचा वध करीन म्हणाला. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली. आता राजानेच असा फतवा काढलाय, काय करायचं. मग सगळेजण आपापले गट करून सुग्रीवाला येऊन भेटू लागले की आम्ही उत्तरेला जातो, आम्ही पूर्वेला जातो, आम्ही पश्चिमेला जातो, आम्ही आग्नेयेला जातो, आम्ही वायव्येला जातो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सीताजींचा शोध घेण्यासाठी निघालेला आहे. हनुमंत सगळ्यांच्या मागे उभा आहे. आणि जो ट्रू परफॉर्मर असतो ना सज्जनो, जो खरा परफॉर्मर असतो तो नेहमी असाच गर्दीमध्ये कुठेतरी मागे उभा असतो बरं का. आणि तिथं हनुमंत असा मागे उभा आहे, हात खाली घालून, मान खाली घालून. त्याच्या टोळीचं नेतृत्व अंगदाकडे दिलेलं आहे. अंगद हा युवराज होता. अंगद हा हनुमंतापेक्षा सर्वार्थाने तसा दुर्बल. बऱ्याचदा म्हणतात ना माझ्या बॉसला काय कळतंय हो, काय करायचं, मला आता आलाय आपल्या बॉस म्हणून घेतलाय आता. आपल्या सगळ्यांच्याच माइंडसेट मध्ये असतात. आता हनुमंत हा एवढा शक्तीचा आराध्य आणि अंगदाच्या नेतृत्वाखाली, कारण अंगदाचं स्वीकार रामाने बालीकडून केला होता. बालीच्या छातीत बाण लागलेला असताना बालीने अंगदाचा हात रामाच्या हातात दिला आणि म्हणाला तू ह्याला सांभाळ. आणि त्यामुळे अंगदाकडे याने सगळं नेतृत्व दिलं. अंगदाचं नेतृत्व मिळाल्यानंतर हनुमंत त्याच्या मागे तिथं उभा आणि हनुमंताला रामाने असा हात करून बोलवलं, तू इकडे ये. हनुमंताच्या जवळला बोलवून घेतलं. हनुमंत येतात, प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होतात. राम त्याच्याजवळ अंगठी देत आहेत. म्हणजे काम कोण करणार आहे हे खरं कोणाला कळतं? आपल्या हृदयातल्या रामाला कळत असतं. बघा, साहेबाला कळलं किंवा न कळलं, पण आपल्या रामाला माहिती असतं की नेमकं कोण काम करू शकतं याच्यामधला. तर आपल्या विश्वासाचं हे गणित आहे. त्या रामाला हनुमंताच्या जवळ त्यांनी अंगठी दिली आणि तो म्हणाला की जेव्हा तू सीताजींना भेटशील तेव्हा ही अंगठी देऊन त्यांना आपली सर्व खुशाली समजावून सांग. हे सगळं झाल्यानंतर हनुमंत अंगदाच्या टोळीबरोबर निघालेले आहेत. मजल करत अनेक घटना घडतात आणि अनेक घटनांच्या पश्चात ही सर्व वानर दळांची टोळी दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन थांबते. दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांची वाट थांबते, कारण की भूदल संपला, आता भूभाग संपला. आता जायचं कुठं? आपण वानर आहोत. आता या समुद्रामधून जायचं कसं? कोणी जायचं? सगळे जण मरगळायला लागतात. खारट पाणी आहे समोर, खाता येत नाही. आजूबाजूला काही वनस्पती नाही, फळं नाही. 2-4 दिवसामध्ये सगळं वानर दळ हळूहळू मलिन होत बेशुद्ध पडायला लागतं. हजारोनी वानर असतात, सगळे समुद्र किनाऱ्यावरती बेशुद्ध पडायला लागतात. तिथे एक गिधाड असतं संपादी म्हणून, जो जटायूचा भाऊ होता. जटायू माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? तो जटायूचा भाऊ, तो संपादी मनातल्या मनात विचार करतो की अरे वा, छान झालं, आज आपल्याला भरपूर खाद्य खायला मिळणार, कारण की यांची शरीर सडल्यानंतर मीच इथे अजून कोण आहे, असं म्हणून तो स्वतःच्या मनातल्या मनात खुश होतो आणि म्हणतो वा वा वा, आज चांगला देवाने आहार दिला बरं का मला. हे ऐकल्यानंतर सर्व वानरदळ घाबरतं आणि ते म्हणतात अरे तुला जटायूची शपथ आहे, तू आम्हाला खाऊ नकोस. जटायूचं नाव काढल्यानंतर संपादीला कळतं की हे कोणतरी आपल्या भावाच्या ओळखीचे आहेत. मग सगळा वृत्तांत त्याला कळतो. तो आपल्या भावाचं श्राद्ध करतो आणि मग तो त्याला सांगतो की तुम्ही ज्या कार्यासाठी आलेला आहात त्या सीताजी या समुद्राच्या पलीकडे 100 योजन दूर
एका लंका नावाच्या किल्ल्यामध्ये त्यांना तिथं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आता माझ्या अंगामध्ये एवढं बळ नाही, नाहीतर मी तुमच्यापेक्षा आधी जाऊन उडत जाऊन जटायू सारखं मी देखील सीताजींना वाचवलं असतं, पण आता मी म्हातारा झालोय, मी उडूच शकत नाही. मग सगळ्यांमध्ये सल्लामसलत सुरू होती, मॅनेजमेंट टीम बसते एकत्र, कोण घेऊ शकते बाबा हे काम, कोण करेल? 100 योजन समुद्र दूर जायचंय, करायचं कोणी? जांबुवन म्हणतो मी गेलो असतो, पण माझ्या अंगावर केस किती आहेत बघा ना म्हणे. मी जर पाण्यामध्ये पडलो आणि हे केस ओले झाले तर मी काय वरती येणे शक्य नाही म्हणाला. बाबा मी गेलो असतो नाही तर म्हणे मला काही हरकत नव्हती. अंगावर होता युवराज, उत्साही होता, तरुण होता, शक्तिमान होता. तो म्हणाला असं आहे मी जाईन 100 योजन दूर समुद्रापर्यंत, पण तिथं गेल्यानंतर मी परत येऊ शकेन की नाही याची मला खात्री नाही म्हणाला. अशा रीतीने सगळेजण एकमेकांच्याकडे टोलवाटोलवी करू लागलेले आहेत. अर्थात त्याच्यामध्ये लिमिटेशन देखील होते, याच्या मागे परमार्थिक अर्थ देखील खूप गुह्य आहे. हे चरित्र मी परमार्थाच्या आधाराने वेगळ्या पद्धतीने गोंधळ्यामध्ये सांगितलेलं आहे. आज इंडस्ट्रियल पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुमच्या समोर सांगतोय. तर मला करायचं काय, रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची? त्यावेळेला जांबुवंत हनुमंताला म्हणतो अरे तुला काय अशक्य आहे, तू हे सहज करू शकतोस. आणि हनुमंताला शाप होता विस्मृतीचा. त्याला सांगण्यात आलं होतं की कुठल्या तरी उदात्त कार्यासाठी जेव्हा तुझी कोणीतरी स्मृती तुला प्रदान करेल त्यावेळेला तुझ्या अंगामध्ये ते सर्व बळ परत येईल. आणि जसा जांबुवंत हनुमंताशी बोलतोय तसा तसा त्याचा आकार एखाद्या सोन्याच्या असलेल्या धातू सारखा सुवर्णाकार होत होत मोठा 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 होत 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 आकाशाला गवसणी घालण्या इतका हनुमंत त्या समुद्र किनारी मोठा होऊ लागलाय, अगदी तेजाने झळकू लागलेला आहे. आणि त्याचं पहिलं वाक्य आहे मी 100 योजन समुद्र दूर पार करून जाईन, मी सीताजींचा शोध लावीन, गरज पडली तर रावणाचा मी वध करीन, त्याच्या सर्व राक्षसांना मी ठार करीन आणि मी हे सर्व कार्य करून सही सलामतपणे परत मागे येईन. हे सगळं काम ऐकल्यानंतर आपण विचार करा की बऱ्याचदा आपल्याकडे देखील असेच टास्क असतात समोर, आणि असेच टास्क आल्यानंतर आपल्यापैकी किती जण अंगत असतात हो, किती जण जांबुवंत असतात? प्रत्येक जण मनात विचार करा की त्या रिस्पॉन्सिबिलिटीला मी घ्यायला तयार असतो का? ती रिस्पॉन्सिबिलिटी खरंच मला मनापासून घ्यावीशी वाटते का? ज्या पद्धतीने हनुमंताने त्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे की अरे त्या चौपाईमध्ये तुलसीदासांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे की जांबुवन म्हणतो तुला रावणाला मारायची गरज नाही, तुला फक्त कार्य एवढंच आहे की तू जाऊन सीताजींचा शोध लावून ये. अरे ही तर सगळी रामाची लीला आहे. या रामाच्या लीलेमध्ये त्याची कृपा आहे की त्याने आपल्याला पात्र म्हणून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, इथं जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करत असता तेव्हा सगळ्यात मोठं तुमच्या भोवती संरक्षणाचं कवच आहे ते म्हणजे भारत फोर्ज हे नाव आहे तुमच्या मागे. त्याच्या आतमध्ये हे लीला नाट्य चाललेलं आहे. किती लोक येतात, किती लोक सोडून जातात. माझ्या मनामध्ये जर पहिल्यांदा कृतज्ञतेचा भाव असेल की आज या यशस्वी कंपनीमध्ये मला हे कॅरेक्टर, हे पात्र, हा रोल, हा रिस्पॉन्सिबिलिटी वठवण्यासाठी ही संधी मिळालेली आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आय शुड एक्नॉलेज दिस that I am a part and parcel of this successful chain which is going to run with or without me for sure. आणि की मी काही इररिप्लेसेबल नाहीये. माझ्या जागी असे 10 लोक येतील तरी कंपनी त्याच्या पद्धतीने चालू राहतील. हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र ज्याला कळतं तो कधीही त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी पासून पळत नाही मागे. कारण की ती कंपनी जेव्हा एखादा मनुष्य रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो तेव्हा त्याच्या मागे त्याची शक्ती देखील उभी करत असते. हनुमंताने ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारलेली आहे. हनुमंत त्या कार्यासाठी निघालेला आहे आणि मी मनापासून एखादी गोष्ट स्वीकारलेली आहे याचा निर्णय मी कसा स्वतःशी लावू शकतो की मी एखादी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे दिली, एखादा प्रोजेक्ट माझ्याकडे दिला, एखादा रोल माझ्याकडे दिला जो कदाचित माझ्या आत्ताच्या जॉब पेक्षा ऍडिशनल आहे, कदाचित त्याच्यामध्ये मला आणखीन काही स्वतःची इंटेलिजन्स वापरण्याची गरज आहे. या सगळ्याचं
मेजरमेंट मी कसं करू शकतो? गोस्वामींनी याच्यासाठी फार उत्तम चौपाई त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली आहे. जेव्हा हनुमंत उड्डाणाला निघालेला आहे तेव्हा सुंदरकांड मध्ये एक अत्यंत सुंदर चौपाई त्यांनी लिहिली आहे. जब लगी आवो सीत ही देखी, हो यही काजू मोही हर्ष विशेषी. आपल्याला हे ग्रंथ सगळे वाचता येणार नाही म्हणून मी तुम्हाला याच्यातली चौपाई वाचून दाखवतोय. हनुमंत म्हणतोय की माझ्यावरती दिलेला हा रोल, ही रिस्पॉन्सिबिलिटी, सीताजींचा शोध करण्याची ही मोहीम ही निश्चितपणे फत्ते होणार आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या कामाला जात असताना माझ्या मनामध्ये मला अत्यंतिक आनंद होतो, अत्यंतिक आनंद होतो. मी आज अत्यंत प्रसन्न मनाने या कार्यासाठी निघालेलो आहे. हनुमंताच्या या कार्याचं थोडस विश्लेषण आजच्या शब्दात सांगायचं झालं तर सांगू का आपल्याला? हे 100 योजन समुद्र दूर करून या लंकेमध्ये प्रवेश करणं हे काही सोपं काम नव्हतं. त्यावेळेला विश्वविजेता होता रावण, राक्षसांचा राजा. सगळी पृथ्वी त्याच्यामुळे चळाचळा कापायची, असं विलक्षण त्याच्याकडे सामर्थ्य होतं. अशा या लंकेमध्ये विदाऊट व्हिसा, बरोबर की नाही? विदाऊट व्हिसा म्हणजे असा विचार करा, आजच्या काळात अमेरिकेमध्ये जाऊन विदाऊट व्हिसा डोनाल्ड ट्रम्पला भेटून यायचं तुम्हाला. डोनाल्ड ट्रम्पच्या व्हाईट हाऊस मध्ये शिरायचंय. आता एवढं अवघड टास्क आहे. एवढ्या अवघड टास्कलाही हनुमंत म्हणतो की हे कार्य नक्की होणार आहे, कारण माझ्या हृदयामध्ये मला फार आनंद होत आहे. आज मी आपल्याला प्रश्न विचारतो, डू यू रिअली एन्जॉय युअर जॉब? तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कामामध्ये आनंद येतो का? हो का नाही? मनापासून सांगा, तुमचं मन आतून आनंदित आहे का साहेबाला विचारायचं म्हणून आनंदित आहे? काळजी करू नका, एचआरचे डायरेक्टर असले, एचआरची लोक असले तरी कोणी काही बोलणार नाही. तुम्ही स्वतःला विचारा की मी खरंच माझ्यावरती दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी, माझ्यावरती दिलेले टास्क मी खरंच आतून आनंदाने ते करतो आहे का? कारण भगवद्गीतेचं संपूर्ण सूत्र काय माहिती का तुम्हाला? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने एकच सूत्र दिलंय, प्रसन्न चेतसा. तुमचं चित्त हे प्रसन्न सतत असलं पाहिजे. हे अध्यात्माचं सर्वात मूलभूत मंत्र आहे. आणि हे प्रसन्नता तुम्ही स्वतःच्या आतमध्ये मोजा की सकाळी उठल्यानंतर बेडमधून बाहेर पडताना, तो सगळ्यात मोठा की पॉइंट आहे. बेडमधून बाहेर पडताना शाळेला आजही परत त्या साहेबाचं जाऊन तोंड बघायचंय, अशा भूमिकेतून आपण बाहेर पडतोय. नाही, आज मला जायला पाहिजे, ही 4 कामं आहेत, आणखी 5वं पण जमलं तर करायचंय, 6व्या मला काम संपून आज तिकडं 7व्याच्या दिशेने लाईनअप व्हायचंय, असा विचाराने आपण बाहेर पडतो. जो माझा पहिला माइंडसेट आहे तो माझा जॉब माइंडसेट आहे बघा, आणि जो माझा दुसरा माइंडसेट आहे तो माझा सेवेचा माइंडसेट आहे. आणि परफेक्शन, एक्सिलन्स हे सगळं या सेकंड माइंडसेट मध्ये आहे. तुम्ही पहिल्या माइंडसेटनी तुम्हाला तेच रिटर्न्स मिळतील, परंतु तुमच्या मनामध्ये तुम्हाला कधीही आनंद मिळणार नाही. आणि परमार्थ हा सगळ्या कृतीचं शास्त्र जे मी तुम्हाला सांगितलं हे केवळ जपजाप्य नाही, हे तुमच्या आतमध्ये तुम्हाला काम करताना जाणवण्याचं शास्त्र आहे. हा तुमच्या आनंदाचा गुणधर्म तुम्ही सगळ्यात पहिले मोजा की मला खरंच आनंद आहे का, मी हे सगळं करतोय. या सगळ्या आनंदाचं मोजमाप मी माझ्या हृदयामध्ये करून हे काम करतोय का? वर्क शुड बी an environment where you are 100% enjoying what you are doing. तिथं तुम्हाला तुमची ड्युटी ही कधीही ट्रबलसम वाटणार नाही, कधी त्रासदायक वाटणार नाही. आणि हनुमंताच्या या चरित्रातल्या या उदाहरणावरून लक्षात घ्या, एवढं मोठं टास्क आजच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊस मध्ये विदाऊट व्हिसा भेटून येणं, एवढं. आता डोनाल्ड ट्रम्प म्हणजे रावण नगर का? नाहीतर म्हणा डोनाल्ड ट्रम्पला रावण म्हणतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आम्हाला एवढ्या अवघड कामाची जर जबाबदारी मिळाली तर आम्ही किती काळजीत पडू. अनेक लोक रात्र जागून काढतील, कसं व्हायचं बाबा, आता हे काय व्हायचं, माझ्यातून होणार का, करणार का मी, मला जमेल का. अशा या निगेटिव्ह माइंडसेट मुळे आम्ही प्रथमतः आमचा पराभव, आमचा डिफीट हा लिहूनच ठेवतो. आम्ही कुठल्या तरी टप्प्यावरती या कामामधून बाहेर पडणार आहे हे विधिलिखित आम्ही आमच्या स्वतःसाठी लिहून ठेवतो. आम्हाला इथं आमचा जर हा अप्रोच बदलता आला या हनुमंताच्या या सूत्रावरून
की माझ्या मागं भारत फोर्सची अख्खी मॅनेजमेंट आहे, एवढे रिसोर्सेस आहेत, एवढी मोठी कंपनी आहे, मला विचारण्यासाठी अनेक कन्सल्टंट अवेलेबल आहेत, मग मी माझ्या पद्धतीने उत्तम कार्य करीन आणि होईल ते होईल, बघू जेवढे प्रश्न येतील तेवढे सोडवू. हे जर माझं पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये मी कन्व्हर्जन करू शकलो तर मी माझ्या या जॉबला सेवेमध्ये बदलू शकेन. मग हनुमंताने काय केलं, आपल्या सर्व सहकार्यांचा त्याने निरोप घेतला आणि सहकार्यांचा निरोप घेऊन त्या समुद्र किनाऱ्याच्या तिथे एक मोठी अशी टेकडी होती, त्या टेकडीवरती जाऊन हनुमंत उभा राहिलेला आहे. आणि पहिल्यांदा काय केलं त्याने, आपले दोन्ही हात जोडलेले आहेत आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलेलं आहे. गोस्वामीजी लिहितात, यह कही नाई सबनी कहन नाथा, चले हूं हरशी हरी निय हरी रघुनाथा. आपल्या चित्तामध्ये रघुनाथाचं स्मरण करून वारंवार त्याच्या चरणांवरती नतमस्तक होऊन हनुमंत उड्डाणासाठी तयार झालेला आहे. मी आपल्याला सांगितलं की हे अध्यात्मशास्त्रामध्ये नामस्मरण मी मागच्या वेळेला 2 तास आपल्याशी नामस्मरणाविषयी बोललो होतो. किती जणांच्या लक्षात आहे नामस्मरणाचं? नामस्मरण किती जण करतायत आता? आपण तर आहातच मूळ, पण अनेक लोक मी ऐकली नंतर जाऊन गोंदवलेला जाऊन आले, अनुग्रह घेतला, जप करतायत, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण यातून हे सूत्र हनुमंत आपल्याला काय सांगतो की आज नामस्मरण या गोष्टीला, अरे मी फर्स्ट शिफ्टला येतो बाबा, पहाटे 4ला घर सोडावं लागतं, कुठलं नामस्मरण करणार? सेकंड शिफ्टून घरी जाताना रात्रीचे 1 वाजता, कसलं नामस्मरण मला जमणार? सगळं मान्य आहे. आमच्या महाराजांच्याकडे एक कॅशियर होता बँकेमधला, आणि बँकेचा कॅशियर म्हणाला, अहो महाराज तुम्ही म्हणता अखंड नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. मी बँकेमध्ये कॅशियर आहे, मला सतत नोटा मोजाव्या लागतात. नोटा मोजताना मी जर नामस्मरण करू लागलो आणि जर त्यातून जर माझ्या नोटा चुकल्या तर त्या नोटा माझ्या पगारातून मला भरून द्यावे लागतील. मी कसं काय नामस्मरण करणार? तर यावरती त्याला महाराज काय म्हणाले की नोटाचं बंडल घेतल्यानंतर पहिली नोट मोजण्याच्या आधी श्रीराम म्हण, शेवटची नोट मोजून झाल्यानंतर श्रीराम म्हण, मधल्या 100 नोटांवरती मी तुझं श्रीराम म्हणून घेईन म्हणाले, मी तुझं श्रीराम. निदान शिफ्टला सुरुवात होताना मी 2 मिनिटं स्मरण करू शकतो माझ्या आतमध्ये. काय याच्यामध्ये अडचण येऊ शकते मला? माझ्या मनामध्ये ज्या माझ्या गुरुतत्वाविषयी, ज्या माझ्या देवाविषयी माझ्या मनात श्रद्धा असेल, कदाचित एखादा हिंदू धर्मीय नसेल त्याच्या मनामध्ये जीसस विषयी असेल, एखादा मुसलमान असेल त्याच्या मनात अल्लाह विषयी असेल, एखादा हिंदू धर्मातला मनुष्य म्हणाला श्रीराम वगैरे मला नाही आवडत, मला महादेव आवडतो, ठीक आहे, मला दत्त आवडतो, मला जगदंबा आवडते. तुम्हाला ज्या तुमच्या आराध्यावरती विश्वास आहे, आणि जर कुठल्याच आराध्यावरती विश्वास असेल तर आपल्या आई वडिलांचं तर स्मरण करू शकता, त्यांनी ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांचं तर स्मरण करू शकता. पण मला सांगण्याचा उद्देश असा आहे की हनुमंताने या कार्यामध्ये प्रथमतः हात जोडलेले आहेत, रामाचं स्मरण केलेलं आहे. यातून एक सगळ्यात महत्वाचं मूलभूत सूत्र हनुमंत आपल्याला देतो की प्रसन्नता ही मनुष्याला केवळ श्रद्धेतून येऊ शकते. बघा, श्रद्धा आणि विश्वासातूनच मनुष्याच्या अंतरंगामध्ये ती एक प्रकारची जाणीव, एक मोठं कार्य करण्याची शक्ती ही त्याला मिळू शकते. जर आमच्यामध्ये श्रद्धा नसेल, आमच्या मनामध्ये विश्वास नसेल, आमच्या मनामध्ये जर कुठल्याच गोष्टींच्या विषयी अशा या सगळ्या कल्पना, अंधश्रद्धा या दृष्टीने आम्ही अडगळीत ठेवत असू, तर आम्हाला या जन्मामध्ये अजूनही या सेवा वृत्तीमध्ये परावर्तित होण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे, खूप करण्यासारखं आहे. अशी आमच्या मनामध्ये जर कृतज्ञता असेल की त्याच्या शक्तीने मी आता हे कार्य करणार आहे, तर या भूमिकेतून या हनुमंताने जे या रघुवीराचं स्मरण करून या भूधरावरून उड्डाण करण्यासाठी म्हणून झेपावलेलं आहे, या हनुमंताचं 4थं सूत्र आपल्याला कळू शकतं. बघा, गोस्वामीजी लिहितात की हनुमंत या एवढ्या मोठ्या डोंगरावरून धावत निघालेला आहे. आपण अनेक जण विमानामध्ये नेहमी बसतो, मला नेहमी जेव्हा ते विमान रनवेवरून जातं ना, त्या रनवेवर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघतो की सगळी इंजिन स्टार्ट केली जातात, सगळी इंजिन फुल ताकदीने चालू होतात
आणि मग ते फुल ताकदीने विमान एवढ्या जोरात धावत जातं आणि एका टप्प्यावरती तो पायलट त्याला झेपावतो आकाशामध्ये. त्याप्रमाणे हनुमंत देखील त्याने रामाचं स्मरण केलेलं आहे आणि मग आपल्या संपूर्ण पुरुषार्थाला, संपूर्ण शक्तीला त्याने एकवटून घेतलेलं आहे. आणि एकवटून घेऊन तो जे धावत सुटलेला आहे, कित्येक किलोमीटर धावलेला आहे हनुमंत, कित्येक किलोमीटर आपण विचार करू शकणार नाही. आणि एका अंतरावरती हनुमंताने शेवटचा पाय एका टेकडीवरती दिला. साधा सुद्धा दगड नव्हता तो, एक मोठी टेकडी होती समुद्राच्या आतमध्ये घुसलेली. त्या टेकडीवरती हनुमंताने आपला शेवटचा पाय दाबला आणि ते ऍक्सिलरेशन घेऊन त्याने आकाशामध्ये झेप मारलेली आहे. आणि काय गंमत झाली की जसा त्या पाय त्यांनी त्या टेकडीवरती दिला, ती टेकडी खचून थेट समुद्राच्या आतमध्ये रसातळाला निघून गेलेली आहे. रसातळाला निघून गेली, वरती राहिली नाही, थेट खाली निघून गेलेली आहे. मी बऱ्याचदा गमतीने म्हणतो की जर हनुमानाची ही टेकडी जर वरती राहिली असती तर आज तिथे एखादं मोठं मंदिर बांधून एक धर्मदायी संस्था तिथे चालू राहिली असती. इथं बघा, इथं हनुमंतांनी शेवटचा पाय दिला, पावती पुस्तक आहे, पाडा, इथं आता आमचं असं असं कार्य चालतं. या टेकडीवरून हनुमंताने उडी मारली. परंतु सेवेमध्ये हे एक सगळ्यात महत्वाचा घटक हनुमंताने ठेवला की माझी इथून उडी मारल्याची शेवटची खूण देखील त्याने लपवून टाकली, शेवटची खूण देखील टाकून दिली. आपल्या कंपनीमध्ये आपण बरेच जण बघतो, इथं कोणी नसेल पण काही लोक उगीच झपाट्याने चालत असतात, इकडून तिकडे हातामध्ये काहीतरी फाईल असते, तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, काहीतरी आणतात. साहेब आले की आणखीन त्यांचा स्पीड वाढतो. बघितलं काय असतं काही कळत नाही, काय करतो बाबा तो नेमका. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही डिस्प्ले और डिलिव्हरी या क्वेश्चन मध्ये अडकलेलो असतो. दाखवायचंय का खरंच करायचंय, हा आमच्या समोर नेहमीच एक प्रश्न असतो. आणि जॉब माइंडसेट मध्ये आम्ही मोस्ट ऑफ द टाइम काहीतरी प्रभाव करण्याचा प्रयत्न करत असतो की मी हे करतोय, मी हे करतोय, मी हे करतोय. आपल्या मागे काहीतरी खुणा ठेवण्याचा सतत आमचा प्रयत्न चाललेला असतो की सर हे बघा का मी केलं बरं का. कारण की आम्हाला असं वाटतं की या उद्योग क्षेत्रामध्ये जर मी माझं क्रेडिट स्वतःच्या तोंडाने सांगितलं नाही तर ते क्रेडिट मला कोणीही देणार नाही. आणि ही आमच्या मनात एक कॉन्झर्वेटिव्ह भूमिका असते. ठीक आहे, व्यवहाराच्या मार्गाने ज्या गोष्टी आपण केलेल्या त्या आपल्या साहेबांपर्यंत सांगणं गरजेचं आहे, परंतु बऱ्याचदा त्या सांगण्याच्या भूमिकेमध्ये आपण जे केलेलं नाही ते देखील सांगून जातो. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हे सगळं द्वंद्व सुरू होण्याचं कारण तेच आहे की आम्हाला आम्ही केलेत असलेल्या कामाच्या खुणा मागे ठेवायची इच्छा असते. आणि हनुमंताने हे पाताळामध्ये काढून टाकलं बघा, ती टेकडी जागमध्ये ढकलून दिली. काय मी केलेलं नाही या पद्धतीने त्यांनी त्या टेकडीला एक प्रकारे गाळूनच टाकलं. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचा डिस्प्ले नाही, कुठल्याही प्रकारची तिथं गोष्ट नाही. आणि असा हनुमंत उड्डाण करतो. आणि असा उड्डाण करताना एखादा आपण बघतो ना मंगळावरती जाणारा बाण किंवा एखादा मोठं यान जेव्हा आपल्या शास्त्रज्ञांकडून सोडलं जातं तेव्हा ते कसं असतं, एकदम निमुळतं आणि जोरात वरती आकाशाच्या दिशेने निघालेलं असतं. गोस्वामी देखील त्या हनुमंताची तुलना तशीच करतात. जिनी अमोघ रघुपती कर बाना एही भांती चले हो हनुमाना. जिनी अमोघ रघुपती कर बाना. ज्या पद्धतीने रामाचा बाण निघावा, रामाचा बाण ज्या पद्धतीने चालावा, तसा राम ज्या पद्धतीने बाणाला सोडावा, तसा हनुमंत अगदी एका बाणाच्या सारखा जोरात निघालेला आहे. काय असतं बाणाचे गुणधर्म? एक बाण जेव्हा सुटतो तेव्हा त्या बाणामध्ये काही गुणधर्म सामावलेले असतात. बाणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे त्याला दिशा लागते. कुठं चाललेलो आहोत, कशासाठी चाललेलो आहोत, काय करत आहे. आज जॅपनीज मॅनेजमेंट सिस्टम व्हॅल्यू ऍडेड मॅनेजमेंट शिकवते आपल्याला की बाबा खरंच व्हॅल्यू ऍडिशन करतोय का, हे काम खरंच करायची गरज आहे का, या कामाच्या आधाराने खरंच त्या कामामध्ये मी एक्सिलन्स आणणार आहे का केवळ मला आज अर्धा तास त्या कामामध्ये माझं व्यतीत करण्याच्या दृष्टीने मी करतो. हे मला वाटतं आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन जर आपण स्वतः करू लागलो तर डायरेक्शन देण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. पदोपदी आपल्याला एक टार्गेट दिलेलं असतं
त्या 8 तासामध्ये, 12 तासामध्ये, 10 तासामध्ये माझ्या बाणाची ही खऱ्या अर्थाने दिशा आहे का? जर बाण इकडे तिकडे जायला लागला तर त्याचा काही उपयोग आहे का? बाण त्याच्या दिशेच्या योग्य मार्गाने जर जात असेल तर तो खऱ्या अर्थाने बाण आहे. दुसरी गोष्ट आहे बाणाची, ती म्हणजे बाणाला वेग देखील हवा. बाण जर असा मुळमुळीत चालला असेल, जसे अनेक लोक पाय, जसे पायात आपली चप्पल घातल्यानंतर अंगठा तुटल्यानंतर कसे आपण पाय घासत घासत चालतो, जावे ते टूल तिकडून घेऊन ये असं सांगितल्यानंतर किती वेळ लागतो ते टूल आणायला? जर एखादा मनुष्य असेल उत्साहात धांगा टाकत तर कदाचित 2 मिनिटात आणेल, पण एखाद्याला ती संधी 20 मिनिटासाठी देखील उपयोगाला पडू शकते. त्यासाठी आपण आपल्या बाणाला दिशा आणि त्याचबरोबर बाणाला वेग, या 2 गोष्टींच्या दृष्टीने जर विचार केला की माझ्या कामामध्ये ते बाण या रूपाने जर मी करत असेल तर त्याला दिशा हवी, त्याचप्रमाणे त्या बाणाला वेग देखील हवा. तिसरी गोष्ट बाणाची आहे ती म्हणजे बाण हा एकटा असतो, त्याच्यावरती पूर्ण जबाबदारी त्याच्या स्वतःवरती असते. तो आपल्यावरती पूर्ण जबाबदारी घेऊन निघालेला असतो. बाण कधी असं म्हणत नाही अरे हवेची दिशा अशी आहे मी काय करू, इकडं असं चाललंय मी काय करू, या पद्धतीने बाण कधी घेत नाही. बाण एकदा स्वतःकडे जबाबदारी घेतल्यानंतर बाण त्या पद्धतीने ते पूर्ण काम पूर्ण करूनच येतो परत. आणि चौथी रघुपतीचा हा बाण म्हटलेला आहे, रामाचा बाण म्हटलंय, कारण रामाच्या बाणाची गंमत अशी आहे की तो ते सगळं काम करतो आणि ते काम करून येऊन पुन्हा रामाच्या भात्यामध्ये येऊन स्थिरावतो. तो कधी जिथं जातो तिथलाच होऊन राहत नाही. त्याप्रमाणे हनुमंत देखील हे सगळं कार्य करून आला आणि रामाच्या चरणी येऊन नतमस्तक झालेला आहे. त्यामुळे या बाणाचे 4 गुणधर्म, त्या गुणधर्माच्या आधाराने आपण आपल्या कामामध्ये विचार करावा की मी माझ्या कामामध्ये जे काही करत आहे दर मिनिटाला माझं ध्येय माझ्या समोर आहे का, त्या ध्येयाला मी खऱ्या अर्थाने त्या वेगाने पूर्ण करत आहे का, मी जबाबदारी घेऊन करत आहे का. आणि हे सगळं केल्यानंतर पुन्हा त्या कामामधून मी थोडा स्वतःच करते पण बाजूला करून हे सगळं त्याच्या शक्तीने झालं, त्याच्या इच्छेने झालं, या भावनेला स्वीकारून काम करायला तयार आहे का. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. आज आमच्या सगळ्या या कॉर्पोरेट लाईफ मध्ये प्रॉब्लेम काय माहिती का सगळ्यात मोठा, या इंडस्ट्रियल लाईफ मध्ये, की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, या पद्धतीने आम्ही आमच्या स्वतःशी करत असलेलं भांडण आणि या भांडणामुळे निर्माण झालेलं ओझं, या ओझ्यामुळे आम्ही सगळेजण डिससॅटिस्फाईड राहतो. त्यामुळे आम्ही सगळेजण असमाधानी राहतो. या रघुपतीच्या बाणाचं हे महत्व आहे की तो जातो, त्याचं कार्य करतो आणि पुन्हा निरहंकारी भावनेने तो पूर्णपणे परत येतो. या बाणाला जाताना हनुमंताला प्रथमतः एक सोन्याचा पर्वत लागतो, मैनाक नावाचा. आणि तो मैनाक पर्वत त्याला काय म्हणतो, अरे बाबा एवढा चाललाय, जरा थांब, विश्रांती घे, इथं आराम कर, इथं थोडासा आराम करून तुम्ही. परंतु हनुमंताची भूमिका, निरलसता, त्याच्या कामामध्ये त्याचा वेग असा होता की त्याला कुठल्याही फ्रिंज बेनिफिटची अपेक्षा नाही, यामध्ये इन्सेंटिव्ह किती मिळणार आहे याची अपेक्षा नाही, आज 20 मिनिटाचा चहा 25 मिनिटं मिळाला तर बरा होईल असा मैनाक पर्वताचा विश्रामाची त्याला गरज नाही. तो जे निघाला आहे त्याच्या कामाला तो त्याचं काम पूर्ण करूनच येणार. या भूमिकेमधून रामाचा हा बाण हनुमंत रूपाने निघालेला आहे. त्याला हा सोन्याचा पर्वत देखील आकृष्ट करू शकला नाही बघा. आणि मग गंमत झाली, हनुमंत असा निघालेला आहे आणि कुठल्याही कामामध्ये तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट घ्या, कुठलीही डेव्हलपमेंट घ्या, कुठलाही क्वालिटी टूल घ्या, कुठलाही तुमच्या इथं क्वालिटी इम्प्रुव्हमेंटचा प्रोजेक्ट घ्या, त्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम येतात आणि मग असं वाटतं यार हे काय होणार नाहीये, ते काय आता क्वालिटी सर्कलचे एवढे प्रोजेक्ट पाहिजेत म्हणून आपण घेतलेलं आहे. त्यामुळे आपण त्या कामामध्ये तसेच तिथं घुटमळत राहतो. हनुमंताच्या बाबतीत देखील तसंच व्हायला लागलं. हनुमंताने जसं उड्डाण मारलं तसे प्रश्नांची मालिका तिथं सुरू झाली. एक त्या समुद्रामधून एक प्रचंड मोठा साप बाहेर आला, तिचं नाव होतं सुरसा, स्त्री होती ती. आणि या सुरसाने आपलं तोंड फाकवलं की हा कोण आहे बाबा आकाशातून चाललेला, ह्याला मी गिळते, म्हणून तिने आपलं तोंड फाकवलं. जसं सुरसाने तोंड फाकवलं
हनुमंताने विचार केला की मी आणखीन माझा आकार मोठा करतो. माझा आकार मोठा केला की ती मला गिळू शकणार नाही, म्हणून हनुमंताने आकार मोठा केला. हनुमंताने आकार मोठा केल्यानंतर हनुमंताच्या आकाराच्या दुप्पट आकार या सापाने केला. हनुमंत देखील ऐके ना, तो देखील आपण बघतो ना रस्त्यामध्ये कसे हमरी तुमरीवर येतात लोक, तू माग का मी माग, त्या पद्धतीने हनुमंत म्हणाला मी कशाला मागं होऊ, मी तुझ्यावर आणखीन दुप्पट होतो. हनुमंत आणखीन दुप्पट झाला. असा त्यांचा खेळ खूप वेळ चालला. आणि मग तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं, अरे हे आपण काय करतोय एवढं मोठं मोठं होत, आपण पटकन छोटे होऊयात. आणि ती काय म्हणाली, मी तुला गिळते ना, मीच तुझ्या तोंडात जाऊन येतो. असं म्हणून छोटा झालेला हनुमंत पटकन सुरसाच्या तोंडामध्ये गेला, सगळ्या तोंडामध्ये फिरला. आता हा एवढा मोठा जबडा तो बंद व्हायला, आता तुम्ही गिअर बॉक्स चालवणारी लोक तुम्हीच सांगा, एवढा मोठा जबडा बंद व्हायला किती वेळ लागेल. आता ते एवढं मोठं तोंड बंद होता 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 हनुमंत बाहेर आला. आणि हनुमंत म्हणाला, मी दिलेलं प्रॉमिस पाळलंय, मी बाहेर जाऊन तुम्हाला नाही ना मी तुला गिळणार, मी गिळलो तुझ्या तोंडात, तू आता तोंड बंद करू शकला नाही, मी आलो बाहेर, विषय संपला, आता तू बाजूला उभं राहील. मला सांगायचं महत्व असं आहे की बऱ्याचदा अनेक प्रश्न आपल्या समोर असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना देखील आम्ही असंच तोंड आ वासत देतो. खूप मोठे आम्हाला वाटतं की अरे हा प्रश्न आहे, या प्रश्नासाठी आणखीन मोठं उत्तर असलं पाहिजे. ते उत्तर आम्ही शोधायला जातो तोपर्यंत प्रश्न आणखीन मोठा होतो. प्रश्न आणखी मोठा झाला की आम्ही आणखीन मोठं तोंड आ वाचतो. पण बऱ्याचदा आम्ही हे विसरून जातो की मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे देखील छोटी असू शकतात, एकदम छोटी. एक उदाहरण सांगतो. एका साबणाच्या कंपनीमध्ये क्वालिटी प्रॉब्लेम आला होता. काय क्वालिटी प्रॉब्लेम होता की त्यांच्याकडचं जाणारं पॅकिंग जे होतं त्यापैकी समजा 100 वड्या पॅक झाल्या तर त्याच्यापैकी 4-5 हे नेहमी पोकळच जायचे. आतमध्ये साबण भरण्याच्या आधीच तो बॉक्स तसा रिकामा डिस्पॅच व्हायचा. आणि मग रिटेलर कडून कंप्लेंट द्यायच्या की अहो काय नुसती हवा भरून देता का काय साबणामध्ये, पाकिटात काहीच नाही. मग त्या प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या इंजिनियरकडे आला. मग मी छान त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि मी म्हटलं की इथं एक चांगलं डेड वेट टाकलं पाहिजे, एक सेन्सर टाकला पाहिजे, त्याच्यासाठी एवढे एवढे लाख रुपये खर्च आहे, त्याचे तो ग्रॅम मोजेल आणि ज्याचे ग्रॅम कमी होईल तिथं ती लाईन थांबेल, तो आपण तेवढा तिथं काढून टाकायचा. असं मी सजेशन तयार केलं. मी त्या पद्धतीने तिथं त्याचा रिपोर्ट सबमिट केला आणि मालकांकडे नेऊन असंच माझ्यासारखा इंजिनियर होता, तो म्हणाला साहेब याला एवढे एवढे लाख रुपये खर्च आहे, हे मशीन फॉरेन मध्ये कुठेतरी मिळतं, ते मी तिथून बघून आलोय, हे आपण तिथे लावूयात. त्याच वेळेला साहेबांचा तिथं चहावाला त्यांना चहा देण्यासाठी आला होता. तर तो म्हणाला काय, अरे ते म्हणाले असा असा प्रॉब्लेम आहे. तो ऐकत होता. तो म्हणाला साहेब मी बोलू का, अरे तुला काय कळतंय, तू जरा गप्प बस, तुला काय कळतंय का, तू थांब. असं करत 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 बराच वेळ चर्चा झाली. शेवटी ते साहेब म्हणाले काय तुला काय म्हणायचंय. अहो साहेब मी तो प्रश्न सोडवू का, म्हणजे कसं, म्हणजे 2 मिनिटात सोडवतो. त्यांनी काय नाही एक टेबल फॅन उचलून आणला आणि त्या मशीनच्या समोर जाऊन ठेवून दिला टेबल फॅन जोरामध्ये. टेबल फॅन बाहेर दिशेने लावला. साबणाच्या वड्या जात असताना जेवढे पोकळ पाकिट होती तेवढी झर दिशेने उडून गेली. जे काही त्यांचं रिजेक्शन होतं ते आपोआप वाचलं गेलं. बऱ्याचदा प्रश्न खूप मोठे असतात पण त्याची उत्तरं खूप छोटी असतात. हेच आपल्याला कायदे शिकवतं, हेच आपल्याला क्वालिटी सर्कल शिकवतं आणि हेच माझा हनुमंत देखील शिकवतं की प्रश्नांच्या पेक्षा आपण उत्तर मोठं शोधण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा उत्तरं खूप छोटी असतात, त्या पटकन उत्तरांना शोधावं आणि आपलं मार्गक्रमण पुढे चालू ठेवावं. परंतु प्रश्न लगेच तिथं सुटत नाही. मी जो तुम्हाला सातत वारंवार हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा हा जो भाग सांगतोय तो भाग असा आहे की हनुमंत पुढे जात असताना तिथं एक निशिचरी नावाची राक्षसीण होती. आणि या निशिचरी नावाच्या राक्षसीचा गुणधर्म असा होता की आकाशामधून जो कुठला प्राणी पक्षी जे काही जायचं ते सगळं जात असताना ही निशिचरी खाली त्याची सावली पकडायची आणि सावली पकडली की ती सावली एकदा तिथे ताब्यात आली की ती सावलीला ओढायची. सावलीला ओढताच तो वरचा प्राणी पक्षी जो काही असेल तो देखील समुद्रामध्ये पडायचा. असं त्या निशिचरी राक्षसीकडे मोठी शक्ती होती. हनुमंत वरतून चाललाय, निशिचरी खालून त्याचा पाठलाग करते की याची एकदा सावली पडली की मी याची सावली धरते आणि याची सावली खाली खेचून घेते. पण बराच वेळ झाला
हनुमंताची काही केल्या सावलीच पडायला तयार नाही. निशाचरीला काही केल्या पकडताच येईना. शेवटी निशाचरी थकली, हनुमंताने तिचा वध करून टाकला, तिला मारून टाकलेला आहे. या सगळ्या निशाचरीच्या या वधातून एक फार छान गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकता येते की सावली म्हणजे नेमकी काय आहे. सावली म्हणजे माझ्या या कंपनीमध्ये मी जिथं काम करत असेल, जिथं आज तुम्ही इथं आहात, उद्या कदाचित आणखी कुठं असाल, परवा आणखी कुठं असाल. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये मी काम करत असताना मी माझ्या मनावर मी हे काम का करत आहे याची इच्छा, तीच माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सावली असते. जो मनुष्य अगदी क्षुल्लक ध्येय ठेवून काम करतो, काय करतो काम म्हणजे मला पगार मिळतो, पैसे मिळतात मला, बस मला बाकी काही घेणं देणं नाही, ही एवढी जर जेव्हा त्याची एखादी स्थूल अशी तो विजन घेऊन काम करत असतो, तेव्हा स्वाभाविकपणे त्याला दोन पैसे कुठे जास्त मिळाले की त्याला असं वाटतं की नाही हे काही काम बरोबर नाही, तिकडे जाण्याचा प्रयत्न करायला लावूया. जो मनुष्य त्याच्यापेक्षा थोडासा वरती जाऊन म्हणतो की नाही मला या कंपनीमध्ये येऊन काहीतरी चार चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, यातून मला माझी भरभराट करायची आहे, ही थोडीशी आणखीन विरळ झालेली सावली आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जो मनुष्य स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी माझ्या समाधानासाठी इथं काम करणार आहे, मी माझ्या परफेक्शन साठी इथं काम करणार आहे, यातून कंपनीचं, साहेबांचं, कोणाला काय वाटतं हे माहित नाही, मी माझ्या स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणार आणि या प्रामाणिकतेचं फळ रामाला जे द्यायचं असेल ते तुम्हाला देऊ दे. अशा भूमिकेतून जर तुम्ही काम करू शकला तर तुमच्या जीवनामध्ये ही निशाचरी तुम्हाला कधीही पकडू शकत नाही इंडस्ट्रियल लाईफ मध्ये. आणि ती सगळ्यात मोठा सहाय्यक कोण, सगळ्यात मोठा इन्स्पेक्टर कोण, सगळ्यात मोठा ऑब्झर्वर कोण, तुमचं स्वतःची सतसत विवेक बुद्धी आहे. तुम्ही खोटं बोलला तरी सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती असतं की आपण खोटं बोललो, तुम्ही खरं बोलला तरी तुम्हाला माहिती असतं की तुम्ही खरं बोलला. या सगळ्यामध्ये आपल्या आतमध्ये जो आपला खरा इन्स्पेक्टर बसलेला आहे, त्या इन्स्पेक्टरला आपण जर सॅटिस्फाय करू शकलो तर ही निशाचरी रूपी सावली आम्हाला कधीही पकडू शकत नाही. आणि मग शेवटचं सूत्र होतं ते म्हणजे हनुमंत आता लंकेमध्ये येऊन थांबलाय. त्यांनी या निशाचरीला मारलं, तो लंकेमध्ये आला. लंकेमध्ये आल्यानंतर त्याने बघितले की लंका एवढी प्रचंड सुबत्ता आहे, एवढी प्रचंड फळफळावळ आहे, लंकेमध्ये सर्वात आले सर्व सोनं नाणं भरून उरलेलं आहे, परंतु माझ्या हनुमंताचं तिकडे लक्ष देखील नाही. कंपनीच्या असलेल्या या सुबत्तेपासून जर मी स्वतःला दूर ठेवून माझ्या पद्धतीने माझं काम मी नीट करू लागलो तर मला तिथं कुठल्याही पद्धतीची गोष्ट कधीच अडवू शकत नाही. परंतु तिथं हनुमंताचा विवेक फार महत्वाचा होता, कारण हनुमंत हा बुद्धिमत्तेचा देखील देवता आहे. हनुमंताने काय केलं, तो संध्याकाळी पोहोचला, तो म्हणाला आपण थोडा अंदाज घेऊया, अंदाज घेतल्याशिवाय आज जायला नको, म्हणून त्याने रात्र होण्याची वाट बघितली. तो रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला लंकेमध्ये आज जाता येईल. आणि एवढा मोठा हनुमंत जो एखाद्या टेकडीवरती पाय देतो, ती टेकडी खाली जाते आणि त्या टेकडीवर उड्डाण करून जो एवढा 100 योजन समुद्र दूर करून लंकेमध्ये आत येतो. तुम्ही विचार करू शकता हनुमंत लंकेमध्ये कसा गेलेला आहे, कसा प्रवेश केला त्यांनी, कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती असेल तर सांगा प्लीज, कुठल्या रूपामध्ये गेला हनुमंत? एनीबडी? भुंगा काय? भुंगाच म्हणतात. नाही बोला ना, सगळ्यात चुकल्याने काही फरक नाही पडत. अजूनही एका मच्छरासारखं रूप, मसक समान रूप कपी धरी, असं गोस्वामीजींनी लिहिलंय. मसक समान, डास झालेले नाहीये, डासा इतके लहान झालेले. केवढा असतो डास? एवढासा डास होऊन हनुमंत लंकेच्या आतमध्ये प्रवेश करतायत. कॉर्पोरेट लाईफ मध्ये प्रत्येकाला हनुमंतासारखं मोठं तर होता येतं, परंतु डासासारखं लहान कोणाला होता येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
अरे माझा 10 वर्षाचा अनुभव, तू काय मला सांगतोस? काल आलेला आहेस तू. मी तुला सांगतो 4 गोष्टी. आम्ही प्रत्येक जण आमच्या या इगोच्या आधाराने असे एवढे प्रचंड मोठे झालेलो आहोत, आणि त्यामुळे आम्हाला एवढे लहान होण्याची कला प्राप्त नाहीये. बघा, गमतीने एक मी गोष्ट सांगतो की एकदा एक पैलवान आपली कुस्ती सोडल्यानंतर काय करायचं म्हणून धंदा टाकतो, आणि काय करावं, कारखाना टाकावा, तर तो अगरबत्ती बनवण्याचा कारखाना टाकतो. आणि म्हणतो अरे कोणत्याला सांगतो पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज दिली पाहिजे, ऍडव्हर्टाईज शिवाय लोकांना कसं कळणार. म्हणतो काय नाव देऊ माझ्या अगरबत्तीला? म्हणे पहलवान छाप अगरबत्ती असं नाव देतो. पहलवान छाप अगरबत्ती. वर्तमानपत्रामध्ये ऍडव्हर्टाईज देण्यासाठी जातो, मॅटर देतो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऍडव्हर्टाईज छापून येते. भांडण करत करत जाऊन त्या वार्ताहराला तो मारायला उठतो, कारण ऍडव्हर्टाईज मध्ये पैलवान छाप अगरबत्तीच्या ऐवजी अगरबत्ती छाप पैलवान म्हणून छापून आलेला. आता अगरबत्ती छाप पैलवान आल्यानंतर त्याचा राग देणार, स्वाभाविक त्याला इगो असतो. अरे म्हणतो मला तू काय करून टाकलं बाबा, अगरबत्ती छाप पैलवान. कंपनीमध्ये जेव्हा एखादा प्रश्न येतो तेव्हा संघर्ष का होतात, राजकारण का होतं, का आपण एकमेकांच्या बरोबर एवढे असूनही तेवढा सद्भाव ठेवू शकत नाही, याचं कारण दास कोणी व्हायचा हा प्रश्न. कोणी दास व्हायचा? आणि मी तुम्हाला सांगतो परमार्थाचं हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे, मोजमाप आहे, की ज्या माणसाला वेळ प्रसंगी केवळ साहेबाचा दबाव आहे म्हणून नाही, आपलं पद आहे म्हणून नाही, आपल्या अंतःकरणापासून एवढं सूक्ष्म रूप धारण करता येते, एवढी लवचिकता ठेवता येते, एखाद्या दासा इतकं स्वतःला लहान करता येतं. अशा रीतीने स्वतःला इतकं लहान करून हनुमंत निघालेला आहे. आणि मग तिथं त्या लंकिनी राक्षसाची तिची भेट होते. त्या लंकिनीला एकच ठोसा हनुमंत जेव्हा ती त्या डासाला देखील पकडते, जेव्हा आपल्यातला एवढा छोट्यातला छोटा देखील रूपाला, या छोट्यातल्या छोट्या अहंकाराला देखील जेव्हा ते पकडलं जातं, तेव्हा हनुमंत आपल्या मूळ रूपामध्ये येतो आणि त्या लंकिनीला एक जोरात ठोसा देतो. आणि लंकिनीला ब्रह्मदेवाने वरदान दिलं असतं की ज्या वेळेला तुला कोणी असा जोरात ठोसा देईल तेव्हा समज रावणाचा अंत आता जवळ आलेला आहे. अशा या बुद्धिमत्ता वरिष्ठम असलेल्या या हनुमंताचं हे कार्य, त्या कार्याच्या आधाराने ही काही सूत्र जी कदाचित तुम्हाला कुठलीही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिकवू शकणार नाही, कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही. आणि हे दुर्दैव आहे की आज आम्ही सर्वजण भारतामध्ये राहून, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये राहूनही रामायणासारख्या सद्ग्रंथाला, हे ग्रंथ माझ्या जीवनामध्ये मला खरंच मार्गदर्शन करू शकतील यावरती विश्वास ठेवत नाही. आम्हाला एखादे स्टीवन कवेचं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक मार्गदर्शक वाटतं, परंतु सुंदरकांडमध्ये या सांगितलेल्या 8 सूत्रांच्या आधाराने माझ्या जीवनामध्ये मला फरक पडेल हे मला अजूनही पटत नाही. हेच आमच्या देशाचं, आमच्या संस्कृतीचं खरं दुर्दैव आहे. आणि हा माझा सगळा प्रयत्न मी का घसा कोरडा करून तुमच्याशी बोलतोय, कारण आपण आपल्या मुळांकडे वळावं, आपल्या रूट्सकडे वळावं. कारण की आपल्या रूट्स मध्ये आपल्या ऋषी मुनींनी, या तपस्वींनी एवढं प्रचंड सामर्थ्य दिलंय की जो आपल्या या ग्रंथांमध्ये, या परमार्थामध्ये, या सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाकडे वळेल त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप काही त्याच्या या ऊर्जेतून प्राप्त करता येऊ शकेल. हनुमंताला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलं पाहिजे. मग मी त्या फॅक्टरीमध्ये असेल, घरामध्ये असेल, माझा हनुमंत केवळ शनिवार पुरता नारळ फोडण्यापुरता मर्यादित राहता कामा नये. तो हनुमंत माझ्या कार्यामध्ये यायला पाहिजे. तोच माझ्या कार्याची खरी ऊर्जा आहे. आज मी जे काही काम करतो तुम्हाला वाटतं तुम्ही करत आहात, त्या हनुमंताचं चैतन्य तुमच्यामधून काम करत आहे, पण त्या चैतन्याला तुम्ही ओळखत नाही. हाच तुमच्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. त्या हनुमंताच्या चैतन्याला ओळखायचं असेल, त्या हनुमंताला जिवंत ठेवायचं असेल तर हनुमंताचा श्वास काय आहे? हनुमंताचा श्वास आहे रामनाम. ते रामनाम आपण आपल्या मनाशी जर अखंड ठेवलं, ते रामनाम जर आपण आपल्या हृदयामध्ये सतत जपत करत राहिलो तर तो हनुमंत आपल्या हृदयामध्ये स्वाभाविकपणे प्रगटतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये हनुमंत प्रगटला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कर्तृत्वाला सीमा राहत नाही, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे सेवा केली हनुमंताने, या सेवेचं फळ काय मिळालं? अंगदाला तर राज्याभिषेक मिळाला, अंगद राजा झाला. सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं किष्किंधेचं, तोही राजा झाला. हनुमंताला काय मिळालं? हनुमंताला रामाने जे दिलं
ते आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही देवाने त्याच्या शिष्याला दिलेलं नाही. हनुमंताला रामाने चिरंजीवी पद दिलं, आपला निजदास केला आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ त्याने ठेवून घेतलेलं आहे. जे सेवेचं फळ आहे ना, ते तुम्ही केवळ तुमच्या इन्क्रिमेंट प्रमोशन या दृष्टीने मोजू नका. त्या गोष्टी तर बाय प्रॉडक्ट्स आहेत, त्या आपोआप होत राहतील. तुम्ही तुमच्या कामामध्ये जर गुणवत्ता आणली तर या गोष्टी तुम्हाला स्वाभाविकपणे मिळणार आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला राम प्राप्त करायचा असेल तर त्या रामाचा मार्ग हा आपल्या कर्मातून जातो, आपल्या अध्यात्मातून जातो. मी 8 तास ड्युटी करणार, तिथं मी कसाही वागणार, कसंही लढाखडा काम करणार आणि रात्री मात्र जाऊन मी परमार्थ करणार, अशाने राम कधीही प्रसन्न होत नाही. रामाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तो 24 तासाचा व्यवहार आहे. त्या 24 तासामध्ये 12 तास जर मी फॅक्टरीत असेल तर ते 12 तास देखील माझी गुणवत्ता, माझा विचार हा राम पाहत असतो. तो तिथं सुधारला पाहिजे. त्यासाठी त्या रामाला प्राप्त करण्यासाठी म्हणून या हनुमंताचं हे चरित्र तुम्हाला सांगितलं. मला असं वाटतं की तुम्हाला या चरित्रातून काहीतरी काम करण्यासाठी नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा, नवीन एक विचाराची दिशा मिळू शकेल. मला आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला निश्चितपणे आवडेल. एक प्रसंग तुम्ही सांगितला की हनुमान लंकेत प्रवेश करत असताना त्याने छोटं रूप, मच्छरासारखं रूप घेऊन त्याने आतमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि व्यावहारिक जगात आपण असं म्हणतोय की तुम्ही प्रसंगी तुमचे इगो बाजूला ठेवून, किती जरी मोठा असला तर इगो बाजूला ठेवून तुम्ही तो इगो त्या पद्धतीने तुम्ही व्यावहारिक जगात वागलं पाहिजे. म्हणजे हनुमानाने तसं आपल्याला त्यातून कोणी दिलेलं. पण व्यावहारिक जगात असं होतं बऱ्याचदा की असं तुम्ही व्यावहारिक जगामध्ये इगो बाजूला ठेवून तुमचं मोठेपणा बाजूला मागण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने म्हणतात. म्हणजे तुमचं मोठेपण किंवा तुमचं जे काही वर्चस्व आहे ते त्यातून दिसत पण बऱ्याचदा लोक तुम्हाला गृहीत धरतात की हा लहानच आहे. त्यातून कसं आहे? प्रश्न अगदी योग्य आहे, कारण की व्यवहाराच्या पातळीवरती जो लहान आहे, जो मागं हटतो तो नेहमी कुंकूवर समजला जातो किंवा सामर्थ्यहीन समजला जातो. त्यामुळे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या की या इथला जो संघर्ष आहे त्यामध्ये हेतू साध्य होणं हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या बरोबर काही संघर्ष असेल तर त्यामध्ये जर 2 पावलं मागं हटून जर तुमचा हेतू साध्य होणार असेल तर त्या हेतूला तुम्ही महत्व देणं गरजेचं आहे. इथं हनुमंताला हे छोटं रूप का धारण करावं लागलं, कारण की त्याला सीताजींपर्यंत पोहोचायचं होतं. आपण बघतो की घराघरामध्ये शेजारचे 2 लोकांच्या बंगल्यामध्ये सीमारेषेवरून किरकोळ असतं, 1 फूट इकडं का 1 फूट इकडं. अशा छोट्या गोष्टींवरून आपण बघतो की वर्तमानपत्रांमध्ये अगदी हमरी तुमरी खुनापर्यंत गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत का? या गोष्टीमध्ये 2 पावलं मागे हटल्याने खरंच कोणी काही लहान बापाचं होतं का? या गोष्टींचा जरा थोडासा विवेकपूर्ण विचार केला पाहिजे आपण, की ज्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मला गरज आहे तिथं मला मागं हटून तो हेतू साध्य केला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणालात त्याच्या पुढची कथा पण तुम्ही ऐकली की जेव्हा त्या डासाला लंकिनीने पकडलं तेव्हा हनुमंत आपल्या मूळ रूपामध्ये आला आणि एक जोरात थप्पड त्याने लगवलेली आहे. म्हणजे जर गरज पडली तर डासासारखं लहान होऊन हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करा. पण जर हेतू साध्य होत नसेल तर वेळ प्रसंगी हनुमंतासारखं ते महारुद्र रूप घेण्याची देखील तयारी ठेवा. इथं सामर्थ्यहीन व्हायचं नाहीये, इथं कुंकवत व्हायचं नाहीये. लक्षात येत आहे? पण हेतू महत्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह इज मोर इम्पॉर्टंट. अजूनही कोणाचे प्रश्न आहे? नमस्कार सर. बऱ्याचदा अशा कार्यक्रमातून जेव्हा काही ऐकतो मागच्या वेळेस पण आणि दुसऱ्या ठिकाणी पण, तर तेव्हा मनातून बऱ्याचदा मी तयारी करतो की आता इगो ठेवायचं नाही आपल्याला आणि इगोलेस वागायचं. पण सर जेव्हा विचार करतो तेव्हा एक मनाचा ठाम निश्चय होतो, पण जेव्हा प्रॅक्टिकली मी या कामाच्या ह्याच्यामध्ये येतो तेव्हा मात्र त्याचं भानच राहत नाही. आणि कधी मी माझ्या ह्याच्यामध्ये त्या रोल मध्ये येतो आणि ते काही घेत नाही. आपण निदान चुकत आहोत याची तरी जाणीव होतीये का? फार उशीर होते. प्रोग्रेस आहे. प्रोग्रेस हीच आहे की जेव्हा मला लक्षात येतं की अरे मी त्यावेळेला 2 पावलं मागं आलो असं तरी काही हरकत नव्हती,
तर ही भूमिका जेव्हा माझ्या मनामध्ये हळूहळू तयार होईल, कारण की ही प्रोसेस आहे, लक्षात घ्या. तुम्ही आज चालू केलं आणि उद्या झाला असं काही तो गोळी घेतला, डोकेदुखीची गोळी नाही. इगो हा चिवट असतो अत्यंत. अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशय, असं आमचे महाराज म्हणतात. कारण की हा अहंकार तुटणं हे फार अवघड आहे. या अहंकारावरती नियंत्रण आपण आणू शकतो आणि हे नियंत्रण स्ट्रॅटेजिकली आणू शकतो. जसं तुम्ही एखादा पॅरेटो करता तसं तुम्ही स्वतःचा पॅरेटो करा, की आता मागच्या वर्षी मी 10 पैकी 6 इन्सिडेंट मध्ये चुका केल्या होत्या, या वर्षी 10 पैकी 5 इन्सिडेंट मध्ये आलो, पुढल्या वर्षी माझं टार्गेट 10 पैकी 4 इन्सिडेंटचं असेल. सो हा जर तुमचा फोकस राहिला, तुम्ही चुका करत राहा, पण त्या चुकांची जर तुम्हाला जाणीव होत राहिली तर आय थिंक आय एम डेफिनेटली यू आर ऑन द राईट पाथ. येस, तुम्ही जे उदाहरण दिलं हनुमान सिंगल हँडेडली पूर्ण मॅच केली, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य होतं, बरोबर, म्हणून ते करू शकले. पण आजकालच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एकटा माणूस बऱ्याच गोष्टी काही नाही करू शकत, कारण बऱ्याचशा लिमिटेशन्स असतात की मी हे करू शकत नाही, दुसऱ्याकडनं मला ते करून घ्यावं लागतं. प्रोडक्शन, पीपीसी असे बरेच फंक्शन्स असतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आता तिथं हनुमानाचं उदाहरण, मी सुद्धा उद्या हनुमानासारखं करायला बसलो तर ते शक्य होऊ शकत नाही, इम्पॉसिबल गोष्ट आहे. म्हणजे एक उदाहरण दिलं. अगदी बरोबर. पण यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही त्या बाणाला सायकलच्या चेन मधला पिव्होट समजा. सायकलच्या चेन मध्ये पिव्होट असतात, सगळं काम त्या पूर्ण चेनला करावं लागतं. जसं आज सगळ्या डिपार्टमेंटना कामं फिरल्याशिवाय सायकल फिरू शकत नाही, ती सगळी चेनच आहे ना शेवटी. पण या चेन मधला प्रत्येक पिव्होट देखील रिस्पॉन्सिबल आहे की नाही? त्या पिव्होटने जर त्याचा रोल प्ले केला नाही आणि तो जर तुटला तर आखी चेन तुटणार आहे. मग मी आज तो एक पिव्होट आहे आणि माझा जो काही रोल मला दिलेला आहे तो रोल मी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी करेन. निदान मी एवढं एन्शुअर करेन की माझ्यामुळे चेन तुटणार नाही. एवढं जर मी एन्शुअर केलं तर तुम्ही बाणच आहात. जोपर्यंत तुमची ही वृत्ती आहे की अरे नाही काय करणार, मी तर करत होतो पण क्वालिटीवाल्यांनी केलं नाही म्हणून असं झालं, त्यांनी केलं नाही म्हणून असं झालं, मला वाटतं ही वृत्ती सोडून माझ्यामध्ये मी माझा रोल बरोबर केला आहे का हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर मी माझा रोल रात्री झोपताना माझ्या लक्षात आलं की मी 100% माझ्या टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी केलेला आहे, तर आय थिंक आय एम डन. मला आणखी काही वेगळा विचार करायची गरज नाही. पण बऱ्याच वेळा त्यातून रिझल्ट मिळत नाही. असू दे, तो रिझल्ट आहे तो साहेबांवर सोडावा. नमस्कार सर. नमस्कार. माझं जरा काम ऑडिटिंगचं आहे. बर. आणि बऱ्याचदा असं होत आहे की माझा अध्यात्म आणि माझे संस्कार सांगत असतात की ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण एखाद्या कस्टमरला काहीतरी आपण डेमॉन्स्ट्रेट करत असतो पण त्या रिक्वायरमेंट्स आपण पूर्ण फुलफिल केलेल्या नसतात. मग अशा वेळी मी ऑर्गनायझेशनचे सर्व करणं महत्वाचं आहे की कस्टमरला राईट हे इनपुट्स देणं महत्वाचं आहे? बरोबर आहे. हा अगदी आपला मॉरलला सतत त्रास देणारा हा विषय आहे. कारण की जेव्हा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा इन्स्पेक्टरचा हातच बसलेला आहे. तो सगळ्यात मोठा इन्स्पेक्टर आपल्याला सतत सांगत असतो की हे बरोबर केलेलं नाही किंवा हे चूक केलेलं नाही. याच्यामध्ये 2 अंग आहेत. एक आहे व्यावहारिक अंग, कारण की जेव्हा एखादी कंपनीमध्ये तुम्ही रोल प्ले करत असता तेव्हा तिथल्या प्रोफेशनल एथिक्स प्रमाणे तुम्हाला त्या कंपनीची बाजू सांभाळून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या कंपनीच्या मध्ये जे काही 2 गोष्टी तुम्हाला वाटते की हे त्या ऑडिटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचे आहेत, त्या गोष्टी जर तुम्हाला सांभाळून घेता येत असेल तर त्या डेफिनेटली तुम्हाला सांभाळून घेणं गरजेचं आहे. पण ती 5 पॉइंट लिस्ट माझ्याकडे तयार आहे का की ती निदान पुढल्या वर्षी त्या 5 पैकी ज्या माझ्या कॅपॅसिटीमध्ये 3 गोष्टी आहेत त्या तरी मी फुलफिल करेन. कुठली कंपनी असं म्हणणार नाही आणि भारतभर सारखी कंपनी तर कधीच म्हणणार नाही की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करू नका, तुम्ही कुठल्या ऑडिटमध्ये जे काही गोष्टी आहेत त्या बायपास करा, असं कधीच भारतभर सारखी कंपनी म्हणणार नाही. गरज आहे त्या पॉइंट्सना मी नोट करून जेणेकरून पुढच्या वर्षी ऑडिटरला मी निधड्या छातीने आणि सोज्वळ मनाने सामोरे जाऊ शकेन की सर मागच्या वेळेला मी 5 निभावून नेले पण दिस टाइम आय एम 100% डन विथ दिस फाइल. तर ही भूमिका जर मी ठेवली तर मला वाटतं माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा तसा किलमिश ठेवण्याची गरज नाही. हा, पण मी सतत दाबतच राहिलो, काही झालं तरी मी असंच फसवाफसवीच करत राहणार तर डेफिनेटली तुम्ही एक दिवशी तोंडावर पडणार, त्यामध्ये कंपनी गोत्यात येणार आणि त्याचबरोबर तुमची प्रतिमा मलिन होणार. त्यामुळे तुमचा भाग हा नेहमी इंट्रोस्पेक्शनचा पाहिजे की त्या 5 पैकी 3 गोष्टी मी आता नीट करू शकते. एनीबडी? आमचे महाराज म्हणाले कोणाला प्रश्न नसले याचा अर्थ मी सगळं सांगितलेलं सगळं समजलंय किंवा काहीच समजलेलं नाही.
आता याच्यापैकी 2 गोष्टींमध्ये तुम्ही ठरवा. प्रश्न संपले त्याचा अर्थ. चलो, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सुपे साहेबांचं मनापासून धन्यवाद. भारत फोरच्या सर्व टीमचे, आमच्या जमीलचे, कारण की तो स्वतः विशेष प्रयत्न घेत असतो या सगळ्या कामांसाठी. आणि तुमच्या सगळ्यांच्या या भूमिकेतून एक काहीतरी वेगळ्या पद्धतीचं चिंतन, मला वाटतं तुम्हाला हे जरा ऐकायला वेगळं वाटत असेल, तुम्हाला त्यातून एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन मिळत असेल. तर या अशा वेगळ्या प्रकारच्या विचारसरणीचा हा एक मंथन प्रवाह आपण या इंडस्ट्रियल लाईफ मध्ये गेले 2 वर्ष करत आहोत. परमेश्वराची जशी इच्छा असेल तसं आपण पुन्हा कधीतरी भेटूतच. पण तोपर्यंत हनुमंताचं स्मरण करताना कोणतरी रवींद्र पाठक काहीतरी हनुमंताचं कार्य सांगून गेलेले आहेत, तेवढं मात्र लक्षात ठेवा. आणि त्याच्यातला एक जरी गुण घेतला तर मला वाटतं एवढ्या केलेल्या आजच्या सभेचं आपण काहीतरी फळ प्राप्त केलं. आणि तो हनुमंत जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतो, स्मरण स्मरण आणि स्मरण. नामाचा आधार सतत घ्या. जिथं तुमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं सतत स्मरण करत राहा. ते श्रद्धेचं स्मरणच हनुमंत आहे. हनुमंत म्हणजे केवळ मूर्ती नाही. अशा हनुमंताला आपल्या हृदयात ठेवा जिवंत, आणि आपल्या कामाला असंच उत्तरोत्तर मोठं करा. मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो, भारत फोर्ज अशीच उत्तरोत्तर आकाशाला गवसणी घालो. मेक इन इंडिया मध्ये त्यांचा शेअर असाच वाढत जाओ, आणि तुम्हाला सगळ्यांना प्रॉस्पेरिटी, सुख, समृद्धी सर्व काही या कंपनीच्या विकासाबरोबर प्राप्त हो. थँक्यू सो मच. माझ्या संतांची या बोलू अमृताहुनी पैसे जिंके, याप्रमाणे माननीय पाठक सरांनी जे अमृतवाणी आम्हाला दिलेली आहे त्यांनी आम्ही मंत्रमुग्ध झालो. यानंतर आमची व त्यांची अध्यात्माची नाळ ज्यांनी जोडली असे आदरणीय सुपे सर यांना या ठिकाणी चिंतन व आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्या अगोदर माननीय नागनाथजी इनामदार यांचं स्वागत आमच्या भारत फोर्ज कामगार संघाचे उपाध्यक्ष माननीय संतोषजी गरवार यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सुपे सर यांना विनंती करतो. श्रीराम. आजचा दिवस खरंच अतिशय आपल्या सर्वांसाठी भाग्याचा म्हणता येईल. कारण काय आहे की गेल्या वर्षी आम्ही जो काही पहिला कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेस 40 ते 45 लोकच फक्त त्यामध्ये सहभागी होऊ शकले होते. आणि त्यावेळेला पाठक सर कोण आहेत हे कोणालाही माहिती नव्हतं. परंतु आता गेल्या वर्षभरापासून विशेषतः आम्ही जो काही त्यांनी एक रामचरित मानस गोस्वामीजी तुलसीदास यांच्या स्वतःच्या लिखाणावरती आधारित जे रामचरित मानस, आणि त्या मार्गाने आपल्याला जे काही रामकथा दररोज आम्ही निरूपण पाठवतोय आणि ऐकतोय, त्यामुळे प्रत्येकाला फार मोठी उत्सुकता होती की पुन्हा एकदा पाटील सरांचं आमचं भेट व्हावी आणि आम्हाला त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन मिळावं. आणि या माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांनी त्यांचा अतिशय बिझी शेड्यूल आहे, तुम्हाला याची कल्पना असेल, पुढच्या 2-4 दिवसानंतर ते आपल्या देशातून बहारीनमध्ये जाणार आहेत. ते फक्त रामकथा ऐकण्याकरता बहारीन देशामध्ये जाऊन सुद्धा रामकथा ऐकून आज ते वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा केव्हा कोणी काही विनंती केली त्याप्रमाणे त्यांना विशेषतः गोंधळमध्ये सुद्धा 5-10 दिवस ते तिथे आपला इंडस्ट्रीचा एवढा भाग सोडून सुद्धा ते तिथे वेळ काढतात, सगळ्यांना मार्गदर्शन करतात. अशा पाटील साहेबांनी आज इतका छान वेळ देऊन आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं, त्यांचं खरंच आभार मानावं तेवढं कमीच. तसं मेघराजने 2-3 गोष्टी ऐकल्या. मेघराज फार आमचा उत्साही आहे, त्याला माहिती पण बरीचशी आहे. थोडासा मी पण प्रयत्न करतोय की पाटील साहेब आपल्याकडे आले, साधू संत येती घरा जे आपण ऐकलेलं आहे तसंच ते स्वतःला जरी काही म्हणत नसले तरी आमच्यासाठी ते अतिशय आदर्श आहे. आणि विशेषतः माझ्या आयुष्यामध्ये 3 मे 2016 पासून माझा त्यांचा संपर्क आणि मला खरंच मी अतिशय स्वतःला कृतकृत्य समजलो. मला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा जो काही अगदी प्रेम मिळतं, फक्त मलाच नव्हे तर माझ्या पूर्ण कुटुंबियांना, अगदी माझ्या नातवापासून सगळ्यांना. आणि ते फक्त त्यांच्या घरी एकट्यानेच नव्हे तर अगदी आई वडिलांपासून सर्वांपासून मला ते प्रेम मिळत आलेलं आहे आणि मला फार मोठं मार्गदर्शन होत आहे. तर अतिशय ज्ञानी सर्व गोष्टींचा रेफरन्स घेऊन ते प्रत्येक निरूपणामध्ये काहीतरी वेगळं सांगत असतात आणि ते आपल्याला वेगळं नॉलेज मिळत राहतं. त्याचं कारण काय आहे की ते रामदास स्वामी असो, गोंधळकर महाराज असो,
ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम महाराज असो, रामकृष्ण परमहंस असो किंवा स्वामी विवेकानंद असो, आचार्य रजनीश असो, सगळ्या लेवलच्या तत्वज्ञानावरती किंवा त्याच्यावरती अध्यात्मावरती त्यांनी काही फार मोठा अभ्यास केलेला आहे, काम केलेलं आहे. त्या सगळ्यांचा रेफरन्स पर्टिक्युलरली त्या वेळेला देऊन ते आपल्याला इतक्या सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतात की आपल्याला ते सारखं मनामध्ये बिंबवलं जातं. आणि त्यामुळेच वाचन करणं एखाद्या कुठल्याही आपण अध्यात्माचं पुस्तक, आध्यात्मिक पुस्तकाचं किंवा हे ऐकणं याच्यामध्ये कमालीचा फरक आहे. आणि ते दररोज सकाळी ज्यावेळेस निरूपण आपण सकाळी मॉर्निंग वॉकला असताना किंवा कंपनीत जाताना म्हणा किंवा जेव्हा केव्हा ऐकतो त्यावेळेला जो काही आनंद मिळतो तो अतिशय अवर्णनीय आनंद आहे. आणि एखाद्याला चुकून जर माझ्याकडनं जर ते निरूपण पाठवायला उशीर झाला तर प्रत्येक जण मला जय श्रीराम म्हणून जागा करतं आणि बाबा अजून काही पाठवलंच म्हणून. हा जो उत्साह शिगेला पोहोचत चाललेला आहे तो उत्साह असाच सगळ्यांना मिळो आणि त्याच्यातनं आपली सर्वांची आध्यात्मिक प्रगती हो हीच माझी अतिशय महत्वाची इच्छा आहे. आणि त्या इच्छेला पाठक साहेबांचा फार मोलाचं आणि आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी आहे. त्यांची स्वतःच्या सद्गुरूवरची जी काही निष्ठा असो ती निष्ठा या लेवलला की महाराजांना जे काही आवडतं ते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुरेपूर उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी महाराजांना प्रामुख्याने गोंधळगाव महाराजांना प्रामुख्याने 3 गोष्टींची फार जास्त आवड होती. ती म्हणजे नामस्मरण, दुसरं अन्नदान आणि तिसरं म्हणजे गोसेवा. तर या दृष्टिकोनातून त्यांनी गोसेवा त्यांना महाराजांना आवडत होतं म्हणून त्यांनी त्या वचनाला फॉलो करण्याकरता मागच्या 1.5 वर्षापासून जी काही गीर गायींचं जोपासना सुरू केलेली आहे त्या जोपासनाचं गीर गायीचं त्यांनी आता ब्रह्मचैतन्य गोशाला नावाचं एक अतिशय फार मोठा प्रोजेक्ट नाही म्हणता येते, फार मोठं कर्तव्य हे झालं त्यांच्या हातून. आणि दर एकादशीला वगैरे सुद्धा त्यांच्याकडे चांगले कार्यक्रम असतात. आणि म्हणजे अवर्णनीय म्हणजे जस्ट मी काही तुम्हाला वर्णन करू शकत नाही असं सगळं काही त्यांचं कार्य आहे. त्यांचं एवढं मोठे पण असून सुद्धा अतिशय प्रेमळ, अतिशय नम्रता ही मी कुठेही माझ्या आयुष्यामध्ये बघू शकलो नाही. तर तसंच मनाचे श्लोक असो किंवा दासबोध असो, मी दासबोधाच्या 152व्या निरूपणापासून त्यांना म्हणजे ऍक्च्युली मी त्यांच्याकडे म्हणजे हे झालो, जोडला गेलो. आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत आता जस्ट 251 दोहे झालेले आहेत. 1071 दोहे आहेत गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानसांचे. आणि त्या अजून साधारण 2.5 ते 3 वर्ष त्यांचा हाच चालू राहणार आहे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा आम्ही जसं दाखवत झाल्यानंतर त्यांना विनंती केली तसं या नंतर सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा विनंती करू की अजून ते काहीतरी नवीन करतील आणि आम्हाला सारखं मार्गदर्शन मिळेल. तर काय इतकं बोलायचं तितकं कमीच आहे. पाटील साहेबांनी आम्हाला जे काही प्रेम दिलेलं आहे आणि जे काही सांगत आलेले आहेत त्याच्याबद्दल फार अतिशय मी आभारी आहे. त्याच्याशिवाय आज गुरुवार म्हणजे त्यांच्या इंडस्ट्रीला सुट्टी असताना त्यांचं पूर्ण कुटुंबीय तसेच त्यांचे सगळे सोबती यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी सुद्धा फार फार मी त्यांचा आभारी आहे. आणि याशिवाय या सगळ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये प्रत्येकाने जास्तीत जास्त आनंद आणि समाधान प्राप्त करावं यासाठी मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे या बहुआयामी ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल मला जर एकच म्हणावंसं वाटतं ते म्हणजे असं की निश्चयाचा महामेरू, साधकांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान योगी असे श्री पाठक सर यांनी आज जो काही आम्हाला सर्व वेळ दिला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. तसंच डॉक्टर भावे साहेब, अभिजित शाह साहेब, संतोष साबळे आणि बरीचसे आमचे सगळे युनियन प्रतिनिधी या सर्वांनी, तसंच तुम्ही सुद्धा फर्स्टशिफ्ट करून एवढा थकवा आनंद सुद्धा जे काही ऐकलंय, जे काही याला बाबतीमध्ये आम्हाला सगळं समजून घ्यायचा प्रयत्न केला. काही कार्यक्रमामध्ये त्रुटी झाल्या असतील, काही थोडाफार त्रास झाला असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.